चला तर आपण चालू करूया. 3-5 झालेले आहेत. आपण हा हा. जे नंतर जॉईन होतील ते मग नंतर व्हिडिओ बघतील जे आपलं काय झालंय ते 5-10 मिनिटाचं. अगोदर जे झालेलं आहे त्यांचं स्किप होईल ते. आपण सुरू करूया. हो हो चालेल. रेखा मॅडम झालात फ्री? ओके. आता मी एक काम करते. तुमचं ज्यांनी अटेंडमेंट घेतली आहे माझ्याकडून 5 जणांनी, त्यांचा 5 जणांचा ग्रुप करते. हरकत नाही ना तुम्हाला? हो हो आणि चालेल. म्हणजे कसं मला इझी पडेल कारण आता माझं परत आज नेटवर्कची वायर वगैरे चेंज करायला आले होते. पण तरी सुद्धा आज काय झालंय नेटवर्क चालू तर झाली मीटिंग लॅपटॉपवर. पण आता परत माझा आवाज तुम्हाला कट येत होता ना? तुमचा पण आवाज मला येत नव्हता व्यवस्थित. त्यामुळे मग मी मोबाईलवर म्हटलं आज जे काय आहे ते त्याच्यावर मीटिंग आपण चालू करूया. आणि जसं पण असेल तर आपण आपलं हे मी जे आता तुम्हाला जी स्क्रीन शेअर करू शकली नाही जसं ऑराची बोला, डार्क एनर्जी कशी, परत पॉझिटिव्ह एनर्जी कशी, त्या स्क्रीन मी कशा तुम्हाला तुमचा ग्रुप बनवला ना की त्याच्यामध्ये शेअर करत जाईन. जे जे पण आपण सिलेबस आहे, जे पण आपण आता रेकीची प्रार्थना वगैरे शिकू, ते तुम्हाला त्याच्यामध्ये किंवा आणि त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारलात तरी काय हरकत नाही. आणि जर कमी जणांचा आपला ग्रुप असल्या कारणाने आपण तो ग्रुप पण मी ओपन ठेवेन. म्हणजे कसं जेन्युइन लोक आहेत, माहिती आहे की कोणाला काहीच त्रास होणार नाहीये एकमेकांना. त्यामुळे तो ग्रुप ओपन जरी ठेवला तरी काय हरकत नाही. कोणाचे प्रॉब्लेम असतील तरी तुम्ही त्यात विचारू शकता. बरोबर? तर आता आपण चालू करूया. मॅडम मी आपल्या ह्या मॅडम अजून नाही जॉईन झाल्यात ना? काय त्यांचं नाव? काल मिनल मॅडम बरोबर ज्यांनी हे घेतलं अटेंडमेंट. ठीक आहे, सुनीता मॅडम. सुनीता मॅडम पण नाही जॉईन झाल्यात. स्वाती मॅडमचा तर प्रॉब्लेमच आहे. त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ते बोलल्या की मी नंतर तुमचे सेशन बघेन म्हणून. तर आता कालचा टॉपिक आपण घेतला होता की ऑरा आभामंडल. आभामंडल कसं काय ओळखायचं, कसं काय आपलं आभामंडल पॉझिटिव्ह आहे हे आपण ओळखायचं. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपलं प्रॉब्लेम झाला होता. तर तसं तुम्ही मला जसं मला शशांक सरांनी सांगितलं की आमचं आभामंडल तुम्ही बघू शकता का? तर मी तुम्हाला सांगितलं होतं डोळे बंद करायला आणि त्याच्यानंतरच आपला नेटवर्कचा इश्यू झाला आणि मी सारखी मीटिंग मधून बाहेर पडत होते. तर मला सगळ्यांचं आभामंडल दिसलं होतं, पण व्यवस्थित असं व्हाईट एनर्जीमध्ये. म्हणजे कोणाचे आता काही विचार असतील, कोण निगेटिव्ह विचार करत असेल आणि कोण पॉझिटिव्ह विचार करत असेल, तर त्यांचं कसं आपल्याला आपलं आभामंडल प्रत्येक वेळेला फ्लक्च्युएट होत असतं, बदलत होत असतं. जसं जसं आपण विचार करतो, आपल्या बॅक ऑफ द माइंडमध्ये जे विचार आपले चालू असतात, सबकॉन्शियस माइंडमध्ये, त्याप्रमाणे आपल्या आभामंडलवर आपला परिणाम होत असतो. जसं की पॉझिटिव्ह वेळेला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वेळेला निगेटिव्ह. म्हणजे आपलं आभामंडल एकाच वेळी सेम नसतं, वेगवेगळं असतं. त्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलं होतं की आपण ज्या वेळेला आपल्याला खूपच त्रास होतो, ज्या वेळेला आपल्याला एन्झायटी म्हणजे खूप घाबरल्यासारखं होतं, अस्वस्थ वाटतं बघा, कधी कधी असं फील होतं की मला आता खूप घाबरायला होतंय, म्हणजे काय करू काय समजत नाही. म्हणजे कामं तर एवढी असतात समोर, पण आपल्याला काही सुचत नसतं की आता काय केलं पाहिजे. अशा वेळेला प्रत्येकाने आपलं स्वतःचं आभामंडल, आपलं ऑरा क्षेत्र क्लीन केलं पाहिजे. तर आता क्लीन केलं पाहिजे म्हणजे आपण थोडक्यात पद्धत बघितली की मिठाच्या दोन्ही आपलं जाडं सामुद्रिक मीठ घेऊन हातामध्ये दोन्ही मुठांमध्ये आपण स्वतःवरतून आपला स्वतःचा ऑरा क्लीन करायचा असतो. तसाच सेम आपण इतरांचा पण ते पाणी आपण फ्लश आउट टॉयलेटमध्ये करायचं आहे. आणि असं तुम्ही करू शकता. म्हणजे ज्या वेळेला मुलांना वाटतं तुम्हाला की मुलांना गरज आहे, तुमच्या मोठ्या अगदी असं आपण म्हणू शकत नाही आता ह्या तर म्हातारे आहेत किंवा हे म्हातारे आहेत तर मग ह्यांना काय फरक, असं कधीच म्हणायचं नाही. की प्रत्येकाला त्याचा, आपण बघा कधी कधी काही लोकांची सवय असते की तू कुठे तर एवढी चांगली आहेस दिसायला म्हणा, किंवा म्हणजे असं संकुचित वृत्ती असते ना की तू एवढं काय आहे तुझ्याकडे तर तुला कोणाची नजर लागणार आहे. पण तसं नसतं. नजरबाधा ही सगळ्यांनाच होऊ शकते. आणि नजरबाधा म्हणण्यापेक्षा आपण प्रत्येक जण प्रत्येकाच्या संपर्कात आल्याने आपला ऑरा कधी आपला डाऊन होईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला गरज असते ऑरा शुद्धीकरणाची आणि ते केल्यानंतर आपल्याला छान वाटतं. तसंच आपण एक प्रयोग असा पण करू शकतो की रोज आपण अंघोळ करताना रोज मीठ टाकून थोडं
सामुद्रिक मीठ, आपलं जाडं मीठ, बारीक नाही. तर ते टाकून पण आपण रोज आंघोळ केल्याने पण आपल्याला एकदम प्रसन्न फील होतं, खूप छान वाटतं आपल्याला. तर इथपर्यंत आता कळलेलं आहे ना तुम्हाला सगळं? आता मी पुढे हा, एक विचारू रेखीची शकतो? प्रार्थना सांगते तुम्हाला, की ऑराचं तर आपल्याला समजलेलं आहे की आपण कसं काय ऑरा कोणाचं आभामंडल ओळखायचं. आणि आभामंडल आपलं पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी जास्त करून आपल्याला काय करायचं आहे, की प्रत्येक वेळेला आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. म्हणजे कोणतं पण काम करा, काही करा, पण त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे. म्हणजे काही बघा आता, मिनल मॅडम घ्या. आता मिनल मॅडमना कसं वाटतं प्रत्येक वेळेला, मिनल मॅडमचा काय थॉट असतो, की त्या नाटक करतात किंवा काय करतात, बरोबर. पण त्या वेळेला मग त्यांचा कोणतं पण काम म्हणजे त्यांना ते आवडतं ना काम. त्यामुळे त्या कशा त्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन ते काम करतात. जसं रेखा मॅडम हाऊस वाईफ असतील, ते त्यांचं जे स्वतःच्या मुलाला डब्बा म्हणा, सगळी घरातली कामं म्हणा, तेच त्या सगळ्या कसं करतात, प्रामाणिकपणे, बरोबर. म्हणजे आपली ऊर्जा म्हणजे कोणतंही काम जर आपण प्रामाणिकपणे करतो ना, ते आपलं एक साधना असते, ती आपली साधना असते, आपली एक मेडिटेशन. म्हणून आपण प्रत्येक काम जेव्हा करतो आपण, त्यावेळेला आपण ते काम मनापासून करायचं असतं. म्हणजे त्या कामामध्येच पूर्ण फोकस असला पाहिजे. मग त्यावेळेला ती आपली एक साधना होते. जसं आता बघा, आपण मेडिटेशन करतो, आपण मेडिटेशन त्यावेळेला कसं आपल्या मनामध्ये काही थॉट येतात का, आपल्या बॅक ऑफ द माइंड मध्ये येतात. सुरुवातीला येतात आपल्या बॅक ऑफ द माइंड मध्ये थॉट खूप येतात, निगेटिव्ह निगेटिव्ह थॉट येतात. मग मी हे काय करते, मग कशाला, मग आता इथे काय असेल, मग तिथे काय होत असेल, असे खूप सारे विचार असतात. पण आपण प्रयत्न करतो ना ध्यान लावण्यासाठी, की बाबा त्या परमेश्वराचं नामस्मरण बोला. प्रत्येक ध्यान म्हणजे काय असतं, कोणी सांगू शकेल का मला, ध्यान म्हणजे काय असतं? म्हणजे एकाग्रता. तुम्ही आता करता म्हणजे मला पण कळेल, म्हणजे जर तुमच्याकडून काय चांगला आन्सर आलं तर मी पण ते लक्षात ठेवेन, मी पण ते शिकेन. ध्यान हा, मन म्हणजे तुम्ही सांगितलं की लास्ट अगदी ला मी सांगेन. एकाग्रता, एकदम एकाग्रता. एक मिनिट मॅडम थांबा, आवाज येत नाहीये, एक मिनिट. ब्लूटूथला कनेक्ट. हा, माझा आवाज येत आहे? बोला. माझं ब्लूटूथ तिकडेच कनेक्ट होतं. हा बोला, बोला मिनल मन हा, मॅडम. मला मन मन एकाग्र होतं. हा, मन एकाग्र होतं मेडिटेशन आणि पूर्ण शून्यात जातो आपण. पूर्ण शून्यात जातो. शशांक सर, तुम्हाला काय सांगता येईल, मेडिटेशन म्हणजे काय असतं हा, थोडक्यात? मला एक आता म्हणजे ते सांगण्याच्या आधी तुम्हाला एक थोडंसं विचारायचं होतं. आभा मंडळाच्या बाबतीत मला तुम्हाला थोडासा एक प्रश्न विचारायचा होता, की जसं आपले जसे थॉट असतील, विचार असतील, त्याप्रमाणे आपलं आभा मंडळ तयार होतं, हे डेफिनेट आहे, बरोबर. हं. बरोबर. पण त्याचबरोबर कधी कधी असं असतं का, की समजा जर का काही मेडिकली प्रॉब्लेम जर का शरीरामध्ये आहे, तो त्या व्यक्तीला माहित नाहीये, पण तो आभामंडलामध्ये दिसतोय. येस येस, बरं झालं मला हा प्रश्न विचारलात सर तुम्ही. हा, ऍक्च्युली मी असं होतं की डोक्यामध्ये काय सांगायचंय ना ते मग नंतर येतं लक्षामध्ये, की आपला हा टॉपिक राहिला सांगून द्यायचा. जसं आता हा, तुम्ही तर बोललात तसं. ना की, हा, हा सांगते. आता मी तुम्हाला आभामंडलचं सांगितलं की मिठाने तर आपलं आभामंडल शुद्ध करायचंय, बरोबर. दुसरा पॉइंट हा अगदी खूप खूप थँक्स, तुम्ही हा प्रश्न विचारला, ते सांगता आलं मला आता इथे, की आपण काय करायचं, आपण जेव्हा रेकीची प्रार्थना करणार त्याच्या पुढे, त्यावेळेला ना आपण हम्म, एखाद्या व्यक्तीला 6 महिने अगोदर जर काही झालं असेल, किंवा 6 महिने नंतर काही होणार असेल, काय बोलते लक्षात घ्या, अगोदर झालं हम्म. असेल तरी पण आणि नंतर होणार असेल तरी पण 6 महिने आपण त्याचा आजार डिटेक्ट करू शकतो. म्हणजे आपल्या ह्या दोन्ही हातांनी आपण रेकीला प्रार्थना करून, आता इथे कोण आहे नाही मला प्रॅक्टिकल दाखवायला,
जर तुमच्याकडे, मी तुम्हाला सांगते फक्त, आणि एक प्रॅक्टिकलचा 2 मिनिटाचा व्हिडिओ मी शेअर करेन तुम्हाला. ठीक आहे, माझ्या फॅमिली मेंबर सोबत, माझ्या मुलासाठी करेन आणि तुम्हाला शेअर करेन. आपण रेकीची प्रार्थना केल्यानंतर असं 3 वेळा आपण, ज्या वेळेला रेकी तर आता आपल्या हातात प्रवाहित होणार आहे, बरोबर? 3 वेळेला. आता ह्याच्यासाठी पण तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे सर. म्हणजे आपण कसं आता बोलतो की 21 दिवसाचं शुद्धीकरण. जसं पहिल्या दिवशी मी तुम्हाला काय सांगितलं की आपले निगेटिव्ह विचार आपण बाजूला करायचे, फॉरगिव्हनेस, क्षमा भावना, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. जेव्हा आपल्या ह्याच्यातून हे हळूहळू जाणार, म्हणून साईड बाय साईड जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस करणार रेकीची, स्वतःसाठी हिलिंगसाठी वगैरे, काही अन्न म्हणा, जेवण म्हणा, चार्जिंगसाठी पुढे बघणारच आहोत आपण. पण त्यावेळेला हे पण लक्षात ठेवायचं की तुम्हाला लगेचच व्हायब्रेशन नाही आले तर आपला थॉट निगेटिव्ह नाही झाला पाहिजे, की मला लगेच कळत नाहीये. आता एखाद्या व्यक्तीला काहीच होणार नसेल तर आपल्याला हातांना काहीच व्हायब्रेशन येणार नाही. पण ज्या वेळेला की त्या व्यक्तीला काहीतरी होणार आहे, म्हणजे कधी सपोज त्याच्या हार्टचं ब्लॉकेजेस दाखवणार आहे, किंवा तुम्ही समजा आपला किडनीचे आजार, म्हणजे आपण बोलतो ना किडनी स्टोन वगैरे, ते बोला, लिव्हरचं बोला, आपल्या ओव्हरीजचं बोला, आपल्या लेडीजच्या इश्यू मध्ये पीसीओडी, पीसीओएस, हे प्रॉब्लेम बोला. म्हणजे आपलं काय होतं, आपले हात आहेत ना, ते असे आपण असं एका रेकीला प्रार्थना करतो. आता जसं मी बोलते की मी माझ्या आत्म्याचे आभार मानते, मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते, मी आई वडील, मी माता पिता गुरुजनांचे आभार मानते, मी कुलस्वामिनी आणि माझे इष्टदेव महादेव, मी त्यांचे आभार मानते. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही झाली माझी प्रार्थना. आता मी दिव्य रेकी प्रकाशाला काय, रेकीला काय कॉल करणार की हे ब्रह्मांडातून दिव्य रेकी शक्ती माझ्या 7ही चक्रातून प्रकाशित होऊन माझ्या सर्वांगामध्ये प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही तळ हातामधून प्रवाहित होत आहे. माझी प्रार्थना पूर्ण झाली. आता जो व्यक्ती समोर आहे त्याला आपण स्कॅन करायचं. जर याला कोणते आजार भविष्यात होणार आहेत तर तू मला त्याची सूचना दे. त्याला कोणते आजार भविष्यात होणार आहेत तर तू याची मला सूचना दे. जिथे तुमचे हात थांबतात, अक्षरशः आपले हात थांबतात, म्हणजे तिथे आपले हात तिथून पुढे जात नाही, असं एक असं म्हणजे आपल्याला कोणतरी पकडल्यासारखं असं व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात तिथे पुढे हात जाणारच नाही तुम्हाला. त्यावेळेला असं साधं जरी असेल ना, तुम्हाला सर्दी, खोकला, तरी घशाचा प्रॉब्लेम काही होणार असेल ना, तरी आपल्याला आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये ते 6 महिने अगोदर कळतं. अगदी मनापासून धन्यवाद सर, शशांक सर, की तुम्ही हा प्रश्न विचारलात मला. नाही, मला फक्त कळतं कसं आपल्याला. होतं, तुम्ही बोलण्याच्या फ्लो मध्ये असता त्यावेळेस मला असं विचारताना म्हणजे बरोबर वाटत नाही, पण मनामध्ये नाही बरेचसे नाही. प्रश्न येतात. हा नाही दुसरी सर, मी गोष्ट हरकत नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सेशन संपल्यावर मी जसं तुम्हाला बोलते की बाबा आता तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. तर हा प्रश्न इथेच विचारला ते बरं झालं, कारण आपलं सेशन पुढे गेलं असतं मग प्रार्थना वगैरे, म्हणून साठी तुम्हाला दुसरी गोष्ट अशी की आता हे झालं आजारपणाच्या बद्दल. आता काही अशा वेगवेगळी म्हणजे आर्थिक म्हणा, मानसिक म्हणा, किंवा कुठलं शारीरिक संकट किंवा ऍक्सिडेंट असं काही होणार आहे तर त्यावेळेस आवऱ्यामध्ये समजू शकतं का, किंवा रेकीच्या माध्यमातून समजू शकतं? रेकीच्या माध्यमातून कसं तुम्हाला इंट्युशन येतात. हा, एक मिनिट सर, एक मिनिट, मला फोनवर फोन आलाय, घेऊ का? बरोबर, आपल्या घ्या घ्या ह्यांचाच घ्या. आहे, सुनीता हा, घ्या मॅडमचाच ना. आहे ती. हा, घ्या ना, घ्या ना. हे आपण, अच्छा, स्नेहाली मॅडम आल्या. ओके, माझं रेकॉर्डिंग होत आहे ना, दिसतंय ना? हा, रेकॉर्डिंग दिसतं. ओके, थँक्यू. हा, तुम्ही आता काय बोललात की आपल्याला काय ऍक्सिडेंट बोला किंवा काही हा, चांगली किंवा वाईट गोष्ट जेव्हा आपली घडणार येणारी असते संकट ही आपल्यासोबत, आवऱ्यामध्ये दिसतात. हे ऑरामध्ये नाही, ते मी नाही सांगू शकत. ऑरामध्ये नाही दिसत. येणारी संकट आपल्याला इंट्युशन मध्ये दिसतात. म्हणजे बघा, आता कालच माझी एक मैत्रीण येऊन गेली माझ्याकडे. तिचं उदाहरण देते मी तुम्हाला.
ती मला काय बोलत होती, तिने मला तिचा पूर्ण सगळा हे सांगितलं. चालेल, आवडेल का तुम्हाला हा एक्सपिरियन्स शेअर केला तर? नाही नाही, हो ती सांगा ना सांगा. हा हो हो ती काय बोलली मला, ती मला काय बोलली की सिद्धी मला असं असं होतंय. तर काय होतंय, तर ती मला काय बोलली की मी ज्या दिवशी ना स्कूटी चालवते, ती ती आपल्या इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे. तर ती स्कूटी चालवते. तर ती मला काय बोलली, मी ना त्या दिवशी पडले, थोडंसंच म्हणजे मला लागलं. पण मला ना एकदम घाबरल्यासारखं झालं. मी तिथे पडले ना, तर मला घाबरल्यासारखं झालं आणि तिचा मुलगा जातो आणि ती बोलते तेव्हापासून जे मला अस्वस्थ वाटायला लागलं ना, ते अगदी रात्रीपर्यंत. तिचा मुलगा क्लासला जातो आणि क्लासला जातो तर तिला असं काहीतरी ना एकदम असं गाडीने काहीतरी असं आपण समोरून कसं जातं वगैरे, म्हणजे थोडक्यात आपण समजूया की तिला वाईट इंट्युशन काहीतरी वाईट घडणार आहे हे तिला इंट्युशन आलं. तिला इंट्युशन आलं तर ती ना मुलाला फोन करते आणि त्यावेळेला बघा तिची स्थिती कशी झाली की त्यावेळेला तिने मुलाला फोन केला. तिने मुलाला आधीच सांगून ठेवलं, जेव्हा पण तू क्लासमधून निघशील तेव्हा टीचरच्या फोनवरून मला एक कॉल कर. तो मुलाने केला नाही. बरोबर टीचरला तिने फोन केला तर त्या बोलल्या की तो निघून गेला आणि तो सायकलवरून घरी येतो. थोडस जवळ, लांब नाही एवढं. तर काय झालं की त्याने टीचरकडून काय संवाद नाही झाला तिचा, त्यामुळे तिथून पण काय कळलं नाही तिला. ती तिच्या नवऱ्याला फोन करत होती तर तिच्या नवऱ्याचा फोन कंटिन्युअसली बिझी 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 येत होता. त्यामुळे ती चिडली पूर्ण आणि तिने नंतर जेव्हा नवऱ्याचा फोन आला त्यावेळेला ती बोलली की असं असं झालंय, अजून आविष्कार आला नाही, की एवढा वेळ त्याला लागत नाही यायला. तर मग तेवढ्यात तो बोलला तू टेन्शन नको घेऊ, ठीक आहे मी करतो फोन. तर तेवढ्यात तिचा मुलगा आला. मुलगा आला आणि मग ती खूप भडकली त्याच्यावर, जे आपण सर्वसामान्य लेडीज जे करतो तेच तिने केलं की बाबा तू का नाही फोन केला किंवा काय. तर त्यावेळेला तो बोलला नाही मम्मी, मी निघालो आणि फोन करायला विसरून गेलो. आणि तिथे म्हणजे त्याने काय सांगितलं पण नाही त्याच्याबरोबर काय घडलं ते. तर मग नंतर ना तो आरशात असं त्याला जे लागलं होतं ना, त्याला ते बघत होता, तो रक्त येत होतं ते थोडंसं खरचटलं होतं त्याला. त्याच्या आजीने बघितलं, अरे काय बघतोस तू आरशात, काय लागलंय का? तेव्हा ही पण एकदम हे झाली, काय झालंय तुला? तर मग तेव्हा त्याने सांगितलं, अगं नाही आई, मी ना असं असं पडलो. तर समोरून पटकन ट्रक आला आणि मी साईडला घ्यायला गेलो तर मी पडलो. तर मग ते तिला खराब इंट्युशन आलं होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तिला काहीतरी होणार होतं. आणि हे आपल्याला युनिव्हर्स, ज्यांचं जास्त, भरपूर जणांना असतात इंट्युशन पॉवर, काहींना चांगल्या असतात काहींना वाईट असतात. पण ती बोलते मला चांगलं पण इंट्युशन काय होणार असेल तर पण समजतं आणि वाईट पण होणार असेल तर पण समजतं. पण काही लोक ना हे हँडल करू शकत नाही, त्यामुळे त्यांना नकोसं वाटतं हे सगळं. चांगले आले तर ठीक हम्म. आहे, पण वाईट जेव्हा घडणार असतं तेव्हा आपली काय होते मनस्थिती. आपण बोलतो की मला हम्म. ही पाहिजे इंट्युशन पॉवर, अक्षरशः सगळ्यांनाच पाहिजे असते. पण आपली अवस्था खूप त्यावेळेला खूप अशी नकोशी होते. म्हणजे आपल्या मनामध्ये इतके विचार येऊन जातात, इतके हम्म. विचार येऊन जातात की जे होणार नसतं ते पण आपण विचार करून मोकळे. बरोबर की नाही? हम्म. मग हे ऑरा क्षेत्रामध्ये समजतं हे, पण आम्ही हा प्रश्न आमच्या मॅडमना पण केला नव्हता. पण ह्याच्याबद्दल मला माहिती नाही. मी आजाराचं तुम्हाला सांगू शकते. पण जसं का तुम्ही हम्म. ऍक्सिडेंट वगैरे बोलताय ना, ते इंट्युशन पॉवर मध्ये येतात आपल्याला. त्याच्यामध्ये इंट्युशन आपले चांगले असतील, आपलं मेडिटेशन वगैरे ज्या वेळेला आपल्याला ध्यान धारणा लागायला लागते ना, ज्या वेळेला पॉवरफुल व्हायला लागते ना ध्यान धारणा, त्यावेळेला आपल्याला हे आपल्याला अनुभव येतात की आता बाबा चांगलं होणार आहे काहीतरी, की मग आपल्याला चांगलं फील होतं, पॉझिटिव्ह वाटतं एकदम. आणि असं अचानक चांगली न्यूज येऊन जाते आपल्याला. आणि वाईट कधी घडणार असेल त्यावेळेला असं की वाईट होणार आहे बाबा, आपलं मन आणि खूप बेचैन होतं. बोला. हा एक सांगू शकतो आणि एक हम्म, बोला. हा म्हणजे म्हणजे अगदी लहानपणापासून बऱ्याचशा गोष्टीच्या ह्या काय काय मला अनुभव आहेत. की उदाहरणार्थ माझे काही मित्र आहेत, ते बिझनेस मध्ये एका व्यक्ती बरोबर आहे आणि त्यानंतर मग त्यांचं बऱ्यापैकी चाललेलं असतं. तोपर्यंत मी आपलं फक्त एक लांबलं एक तटस्थ पाहणारा म्हणून पाहत असतो. पण काही दिवसानं मला असं जाणवतं की थोडस जरा त्या व्यक्तीच्या बाबतीत थोडस जरा सावध राहिलं पाहिजे. असं मी अनाहत एक सल्ला देऊन टाकतो. मला काय म्हणजे असं मी काय पाहिलेलं नसतं, काय नसतं. कुठल्या गोष्टीवरनं मला हे जाणवतं हे सुद्धा मला काय माहित नाही. पण नंतर बरोबर तो नको तो क्लेम करतो समोरचा व्यक्ती त्याच्याकडे, तोपर्यंत तो सावध झालेला असतो म्हणून त्यानं बाकीच्या सगळ्या गोष्टी सावरून घेतलेल्या असतात. आता उदाहरणार्थ हे ह्याच्या आधी बऱ्याच वेळा व्हायचं, पण अलीकडच्या काळामध्ये जरा जास्त व्हायला लागलं. किंवा रस्त्यावरनं जाताना सुद्धा एखाद्या अनोळखी व्यक्तीला नको ते एकदम सांगून ते, आणि ते खरं असतं.
म्हणजे उदाहरणार्थ ते त्यांचा काहीतरी संवाद चाललेला असतो, त्यातनं एखादा मी शब्द बोलतो मी आणि ते सगळं ते होतं. उदाहरणार्थ आता मी सांगलीला माझ्या बहिणीकडे गेलो होतो. तिला पण आता ती मला म्हटली, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी तिच्या घरी गेलो. मला म्हटली, "अरे भाई, मला असं असं होतंय, तसं तसं होतंय. जरा काही गोष्टी अशा कानामध्ये येतात किंवा ह्या असा ध्वनी येतात असं." आता माझा ऍक्च्युली म्हणजे कर्मकांड किंवा आपण म्हणतो संचार वगैरे ह्या गोष्टीचा मला काय अनुभव तर नाहीच आहे. ज्ञान तर म्हणजे कुठलंच नाही. मी म्हटलं तुला बहुतेक करून काय आहे माहिती आहे का, संचार येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. आणि मी गेल्या अमावास्येला मी गेलो होतो आणि नंतर ह्या अमावास्येला तिचा मला फोन आला की मला बाबा ती प्रोसेड आज 100% पूर्ण झाली माझी. मग आता हे सुद्धा म्हणजे कुठल्या ह्याच्यातनं येतं आणि काय होतं? आता काय होतं माहितीये सर, म्हणजे आपण ऍक्च्युली ज्या वेळेला आपल्याला आपण नामस्मरण करतो जास्त जास्त. हा बोला मिनल मॅडम, बोला मिनल मॅडम. मला काय म्हणायचंय, त्यांचे जे प्रश्न आहेत ना त्यांनी लिहून ठेवायचे. त्यांना हा काय काय हा हा, विचारायचे ते शेवटी त्यांनीच विचारू देत. आधी तुम्ही आता बरोबर प्रार्थना आहे. वगैरे शिकवणार होतात ना, हा हा रेकीची प्रार्थना हा, वगैरे बरोबर घेणार होतात. बरोबर. बरं चालेल. हा सर, मी देते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर. आपण लास्टला बरोबर बोलल्या मिनल मॅडम. आता तुम्ही बोलताना मला बोललात, पण आता मी इंटरप्ट कसं करणार ना, म्हणून मी हे तुम्ही बरं. प्रश्न बरोबर बोलला. तुम्ही तुमच्या लक्षात तुमचं ठेवा आणि लेक्चर आपलं सेशन जेव्हा संपेल ना त्यावेळेला आपण नक्कीच याच्यावरती बोलू. हो ओके. चालेल. तर आता आपण रेकीची प्रार्थना वगैरे सगळ्यांनी माईक म्यूट करा आणि तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही रेकीची प्रार्थना लिहून घ्या. माईक सांग. म्यूट. हा हा, सांगते. तर लिहून घ्या की मी माझ्या आत्म्याचे आभार मानते. मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते. मी आई वडील किंवा माता पिता, मी माता पिता आणि गुरुजनांचे आभार मानते. आता गुरुजन मध्ये सगळे आले, पण आपल्याला मेन गुरुजन कोण आठवायचंय जेव्हा रेकीला आपण हे करतो, तर ही रेकी शक्ती आपल्यापर्यंत कोणी आणली? डॉक्टर मिका उसूल. त्यांना समोर डोळ्यासमोर आणायचं. हा, त्यांना डोळ्यासमोर आणायचं. हा, डॉक्टर मॅडम मिका. आत्म्याच्या नंतर काय म्हणालात? आत्म्याचे मी पहिलं बघा, परत सुरुवातीपासून सांगते. हा मी हा माझ्या आत्म्याचे आभार मानते, म्हणजे स्वतःच्या हा किंवा माझ्या हा आत्म्याचे किंवा स्वतःचे पण बोलू शकता तुम्ही हा ह्याच्यामध्ये. हा मी माझ्या आत्म्याचे आभार मानते. मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते. मी माता पिता आणि गुरुजनांचे आभार मानते. तिथे तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे आपले डॉक्टर मिका उसूल यांना. गुरुजन जेव्हा बोलतात तेव्हा, बरोबर? म्हणजे आपल्या थर्ड आय मध्ये त्यांचं स्मरण झालं पाहिजे थोडक्यात. मी कुलस्वामिनी आणि जे तुमचे इष्टदेव असतील ज्यांना तुम्ही मानता, कोणाचे स्वामी समर्थ, कोणाचे गणपती बाप्पा, कोणाचे विष्णू, कोणाची लक्ष्मी माता, त्यांचं तुम्ही बोलायचं. आणि आता पुढे बोलायचं आहे, ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश. काय? माझ्या ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश. दिव्य हा, दिव्य 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 रेकी प्रकाश माझ्या 7ही चक्रातून प्रकाशित होऊन माझ्या सर्वांगामध्ये प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही हातातून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत. 3 वेळा. मॅडम एकदा हे लिहा शेवटचं परत तिथे. एकदा सांगा. माझ्या दिव्य रेखी ब्रह्मांडातून, प्रकाश. हा ऐका, ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश माझ्या 7ही चक्रातून प्रकाशित होऊन माझ्या सर्वांगामध्ये प्रकाशित होऊन
माझ्या दोन्ही तळ हातांमध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. माझ्या सर्वांगामध्ये प्रकाशित होऊन ब्रह्मांडातून दिव्य रेखी प्रकाश माझ्या हा, सातही चक्रातून सर्वांगातून हा, प्रकाशित हा, होऊन चालेल माझ्या चालेल दोन्ही तसं. तळ हातातून प्रवाहित होत आहे, हे प्रवाहित 3 होत वेळा आहे. बोलायचं. व्हेरी गुड. असं बरोबर. शेवटी काय प्रकाशित होत आहे आणि प्रवाहित प्रवाहित होणार आहे लास्टला. प्रवाहित प्रवाहित होत आहे, होत आहे. हा, प्रवाहित होत आहे. झालंय का लिहून? ओके, ठीक आहे. आता तुम्ही प्रत्येक वेळेला आता समजा तुमचं डोकं दुखतंय, मी 24 बॉडी पॉइंट्स सांगत नाही. समजा आधी तुमचं डोकं दुखतंय, त्याला मी हील करायला सांगते आणि कोणाला काहीच दुखत नाही, तरी सुद्धा रेकी घेतलेली काय वाईट असणार आहे का? नाही. तर आपण रेकी घेतल्याने त्याने अजून आपल्याला सशक्त होणार आहे. कधी इन फ्युचर मध्ये जर आपल्याला एखादा आजार होणार असेल, जर तुम्ही रेग्युलर रेकी घेताय, तर कदाचित तुम्हाला त्या आजाराला सामोरं जावं लागणार नाही. आणि जरी झालाच तरी त्याचे परिणाम भयंकर असणार नाहीत. समजलं तुम्हाला? की आपल्याला सपोज आता आपल्याला असतं ना, की बघा एखादी गोष्ट आपल्या सोबत होणार असते, बरोबर? पण कधी कधी आपण बोलतो ना, की बाबा हात जाणार होता ते बोटावर आलं, थोडक्यात. म्हणजे एवढं होणार होतं ते थोडक्यात झालं. असं आपल्याला कितीतरी वेळेला आपल्याला आपल्या सोबतचे एंजल म्हणा, आपल्या सोबतचे देवदूत म्हणा, आपला भगवान म्हणा, आपल्याला ही प्रत्येक वेळेला सगळ्यांनाच ही प्रचिती आलेली असते, की आपल्याला देव सावरत असतो प्रत्येक गोष्टीतून. ज्यांचा देवावर विश्वास आहे त्या लोकांना अगदीच अनुभव येतात, खूप अनुभव असतात आपल्याला पाहायला मिळतात. तर आता काय करायचं, आपण ही प्रार्थना केल्यानंतर आता समजा डोकं दुखतंय तुमचं, तर इथे तुम्ही डोक्याला स्पर्शाने, आता आपण फर्स्ट डिग्री शिकतोय तर स्पर्शाने आपण हे करायचं डोक्याला, स्पर्शाने. तुम्ही असं पण करू शकता डोक्याला स्पर्शाने, की माझं डोकं दुखतं आणि तुम्ही काही बोललात नाही, की माझं डोकं दुखायचं थांबलेलं आहे, माझं डोकं दुखायचं थांबलेलं आहे, माझं डोकं दुखायचं थांबलेलं आहे. कंटिन्युअसली आता तुम्ही 3 वेळा अफर्मेशन दिलं, बरोबर, सूचना दिल्या की तुम्हाला काय होतंय ते तुम्ही दिव्य रेकी शक्तीला सांगितलेलं आहे की तुम्हाला काय होतंय. आणि त्याच्यानंतर तुमचं नामस्मरण जे असेल तुमचं, हे किती वेळ करायचं तुम्हाला? मिनिमम 3 मिनिट, 3 मिनिट. आपल्या बघा युट्यूबवर 3 मिनिट्स बेल आहेत, म्हणजे रेकीच्या, म्हणजे तुम्ही टायमर लावू शकता, किंवा तुम्ही एखादी तुम्हाला सुदिंग अशी ट्यून मिळाली, म्युझिक, पाण्याचं बोला, पक्ष्यांचं म्हणा, असं 3 मिनिट बेलचे ते आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक अवयवाला रेकी घेऊ शकता तुम्ही. इथे 3 मिनिटं, इथे 3 मिनिटं. आता आपल्या बॉडीमध्ये 24 बॉडी पॉइंट्स आहेत, बरोबर? त्याचं मी इमेज तुम्हाला पाठवते, जसं मी ज्याप्रमाणे बोलली, की ज्यांना खरंच इच्छा आहे शिकायची, मी तुमच्या ज्यांनी माझ्याकडून आता दीक्षा घेतली आहे त्यांचा मी एक ग्रुप बनवते आणि तुम्हाला ते पीडीएफ पाठवते, की आपले 24 बॉडी पॉइंट्स कोणते कोणते आहेत. आता तुम्ही काय म्हणायचं, आता तुमचं काहीच दुखत नाही, बरोबर, आणि तुम्हाला रेकी घ्यायची आहे. तर आता तुम्ही म्हणायचं, की आता तुम्ही कानांना घेताय, तर माझे कान ऍक्टिव्हेट होत आहेत, माझे कान ऍक्टिव्हेट होत आहेत, माझे कान ऍक्टिव्हेट होत आहेत. माझ्या कानांनी मला खूप चांगले प्रसंग ऐकण्याचं समाधान मिळत आहे, खूप चांगल्या गोष्टी मी माझ्या कानांमुळे शिकू शकलो आहे. असं म्हणजे जे पण पॉझिटिव्ह थॉट्स आहेत ते तुम्हाला बोलायचे आहेत. कारण का आपल्याला देवाने ऐकण्याची चांगली कला दिली आहे, म्हणून कला म्हणण्यापेक्षा तो सेन्स दिला आपल्याला ऐकण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण भगवंताचे आभार मानले पाहिजेत.
काही लोकांना नाही येत ऐकायला, बरोबर ना? पण आपल्याला येतंय. मग त्यासाठी आपण ते प्रत्येक बॉडी पॉइंट, म्हणजे आता मी तुम्हाला 2-4 सांगते एक्झाम्पल साठी, तसं तुम्ही प्रत्येक बॉडी पॉइंटला, आपल्या हृदयावर बॉडी पॉइंटला, आपल्या लंग्स वरती, असे सगळे बॉडी पॉइंट्स आहेत त्या पीडीएफ मध्ये. तुम्हाला मी आता ज्याप्रमाणे सांगते, एक अफर्मेशन तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचंय. त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक बॉडी पॉइंटला ऍक्टिव्हेट होण्यासाठी हे करायचंय. माझा हा अवयव चांगल्या पद्धतीने काम करत आहे, माझा हा अवयव चांगल्या पद्धतीने, डोळ्यांना द्याल अफर्मेशन, त्यावेळेला माझे डोळे चांगले ऍक्टिव्हेट होत आहेत, माझे डोळे चांगले, माझ्या डोळ्यांनी मला चांगलं दिसत आहे, माझ्या डोळ्यांनी मला चांगलं दिसत आहे, चांगल्या गोष्टी मी पाहू शकते डोळ्यांना, माझे डोळे ऍक्टिव्हेट होत आहेत, ऍक्टिव्हेट होत आहेत, ऍक्टिव्हेट होत. हे सगळं कसं, तुम्ही जेव्हा रेकीला प्रार्थना करणार त्यावेळेला तुम्हाला हे सगळं बोलायचंय. आणि प्रत्येक अवयवावर तुम्हाला ही रेकी हिलिंग घ्यायची आहे. आता हे किती दिवस घ्यायचंय? तर 21 दिवस. ज्याप्रमाणे मिनल मॅडम तुम्ही काल शक्तिपात घेताना तुम्ही बोललात की मला थोडं व्हायब्रेशन जाणवलं, बरोबर? मग ज्या वेळेला चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये येतात ना, तेव्हा खराब गोष्टी आपल्यामधून निघून जात असतात बाहेर, बरोबर? मग हे तुम्हाला होणार ज्या वेळेला तुम्ही कंटिन्युअसली, आता तुम्ही सांगा मला, मेडिटेशन किती महिने करताय, किती दिवस झाले तुमचं मेडिटेशनला? माझं सॉरी, मिनल मॅडम नाही, रेखा मॅडम. हे माझं मी हा. जवळजवळ एक 1.5-2 महिने झालं करते. ओके, हा, ओके. 1.5-2 महिने झाले. तुमची जशी ती लेवल वाढत जाणार ना, त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यातून तुम्ही, आता बघा, तुम्हाला फक्त मेडिटेशन करत होतात तुम्हाला, पण मेडिटेशन काय असतं, कशाला म्हणतात, कशासाठी करायचं असतं, हे सगळं माहित नव्हतं, बरोबर? आता तुम्हाला हळूहळू रेकी केल्यामुळे काय होणार आहे, तुमचा पूर्ण पॉइंट ऑफ व्ह्यू मेडिटेशनचा बदलणार आहे. तुम्हाला हो. चांगले विचार करायचे आहेत, तुम्हाला चांगले अफर्मेशन, सूचना, आपण बोलतो एखादी हो. सूचना, आपण बघा एखादं जेव्हा वाईट बोलतो, पण ते वाईट होतं, अक्षरशः होतं. मी इतके पॉडकास्ट ऐकले की अक्षरशः आई जेव्हा बोलते तू मर जा मुलाला, आणि ज्या वेळेला अचानक त्या मुलाचा मृत्यू होतो, आणि ज्या वेळेला आकाशिक रेकॉर्ड मध्ये सांगितलं जातं की तुम्ही असा शब्द बोललेलात का तुमच्या मुलाला, की तुमचा मुलगा त्याच्यासाठी बोलतोय की मला आई बोलली मर जा म्हणून मी मेलो. आता आपण सामान्य माणसं, म्हणजे आकाशिक रेकॉर्ड मध्ये त्या लेडीजचं मी नाव नक्की सांगेन तुम्हाला, त्यांनी हा अनुभव सांगितलेला आहे की अक्षरशः असं होतं की आपण बोलतो की आपले कर्माचं काही नाही, कर्माचं, जे लोक त्याच्यावरती बिलीव्ह करतात त्या लोकांना सगळ्यांना माहिती की कर्मा हा असतो. आपण जे वाईट करणार आहे ते आपल्याला भोगायचंच आहे, आणि जे चांगलं करणार आहे ते पण आपल्याला इथेच भोगायचं आहे. आणि काही माणसं आपण ज्या वेळेला बोलतो ना की बाबा मी तर कोणाचंच वाईट केलं नाहीये, मग माझ्या बरोबरच का? अरे बाबा, तू आज वाईट नसशील केलं, तू आज चांगला गृहस्थ आहेस, तू आज चांगली व्यक्ती आहेस, तू आज चांगली लेडी आहेस, पण कधीतरी असं काहीतरी तुझ्या हातून झालंय की ते तुझ्याकडून आता देव कर्मा बॅलन्स करून घेतोय. म्हणजे आपण ते वाईट वेने नाही घ्यायचं, की चांगल्या वेनेच घ्यायचं, चांगल्या हेतूनेच आपण त्याचा विचार करायचा की आपण काहीतरी कधीतरी कुणाला दुखावलं गेलेलं आहे, पण आपण त्यांची क्षमा मागतोय, तर आज आपल्याला देव कर्मातून आपलं ते बॅलन्स करत आहे. आज आपण त्या गोष्टी भोगतोय, पण त्या गोष्टी आपण कोणाला तरी भोगायला लावलेल्या. तर हा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. तर मी भरकटत गेले दुसऱ्या विषयाकडे. तर आपण हे बॉडी पॉइंट घ्यायचे आहेत प्रत्येक. आता तुम्ही म्हणाल कधी घ्यायचे मॅडम? ऍक्च्युली आपले 24 बॉडी पॉइंट आहेत, तर आपल्याला मिनिटं किती लागणार? 1 तास 12 मिनिटं, बरोबर? तर 1 तास 12 मिनिटं आपण करू शकतो का? तर नाही. दिवसातून एवढा वेळ स्वतःला द्यायला इरिटेटिंग वाटतं, अरे काय नाही ना होत, जाऊ दे, चल आता कुठे घेत बसते. पण असं करू नका. तुम्ही तुमच्या सवडीनुसार अगदीच एका वेळेलाच नका घेऊ पूर्ण बॉडी पॉइंट. अगदी 20 मिनिटाचे 7 पॉइंट अगोदर घ्या, बरोबर? 21 मिनिटं लागतील, 3 मिनिटाप्रमाणे तुम्हाला बॉडी पॉइंट. तर 7 पॉइंट एका वेळेला घ्या, 7 पॉइंट तुम्ही दुपारी असणार त्या वेळेला घ्या. अगदीच नाही जमलं तर आठवड्यातून तुमचे पूर्ण बॉडी पॉइंट झाले पाहिजे. आठवड्यातून असं हील करा. अमित सर माईक म्यूट करा, अमित सर माईक म्यूट करा प्लीज. तर आठवड्यातून ऍटलीस्ट 3 वेळा तरी आपण पूर्ण बॉडीला हिलिंग द्या. आता जसे प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत की कुठे काय दुखतंय, तर माझं आता समजा मणिपूर चक्रामध्ये आपल्याला काहीतरी त्रास होतोय. आता आपण चक्रांचा आपण करूच या उद्या अभ्यास.
आता मणिपूर चक्राचा काही आपल्याला त्रास होतोय, तर आपण काय बोलायचंय तिथे, की माझं मणिपूर चक्र स्टेबल झालेलं आहे, माझ्या मणिपूर चक्राचा त्रास पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, माझं मणिपूर चक्र योग्यरित्या काम करत आहे, योग्यरित्या काम करत आहे, योग्यरित्या काम करत आहे. हे कधी, जेव्हा तुम्ही दिव्य रेखी शक्तीला प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला करणार तेव्हा तुम्हाला काय करायची आहे, दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचंय. आणि तुमच्या हातामध्ये, आणि तुम्हाला स्वतःला पण जाणवेल, ज्या वेळेला एखादा अवयव तुमचा दुखत असेल त्यावेळेला तुमच्या हातांमध्ये जसे ठणके आपण बोलतो ना, खिळे, काही काही जणांना असे वेगवेगळे येतात, खूप मुंग्या येतात, झिंझिण्या येतात, हातांना कळ लागते आपल्या मध्यभागी. आणि रेकी देताना कधी पण हात असे वगैरे नाही करायचे, दिसतंय ना, फक्त असा कप शेप, असे कप शेप मध्ये असले पाहिजेत आपले हात. बरोबर, कप शेप मध्ये आपले हात असले पाहिजे. आपल्या हातांना ते फिलिंग जाणवते. आता हे झाले 24 बॉडी पॉइंट्स. अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून सांगू का कोणते अफर्मेशन कसे द्यायचे? म्हणजे अफर्मेशन डोक्याला झालं सांगितलं मी, डोळ्यांना बरोबर. आता अजून सांगते मी तुम्हाला. बारीक होण्यासाठी, बारीक होण्यासाठी. बारीक होण्यासाठी फक्त रेकीने बारीक नाही व्हायचं आपल्याला. आता बघा, मी तुम्हाला एक मॅजिक सांगते. आता तुम्हाला बारीक व्हायचंय बरोबर, तर तुम्ही काय करणार, काय स्वतःला अफर्मेशन देणार, की आता तुमचं वजन असेल समजा 70 असेल किंवा 65 असेल, आपण गृहीत पकडूया, तर तुम्हाला काय वजन द्यायचं. अगदी खोटं नाही. आता तुम्हाला, अरे काय, सॉरी, एक फोन येत होता, आईंना सांगितलं त्यासाठी. तर कुठे होते मी, बारीक होण्यासाठी. बारीक होण्यासाठी. तर आपण काय अफर्मेशन द्यायचंय, की माझं वजन इतकं झालेलं आहे. तर समजा तुमचं 70 असेल तर 65 झालेलं आहे माझं वजन. मी एकदम, माझं स्वास्थ्य उत्तम आहे, तरी पण माझं वजन 65 केजी झालेलं आहे, 65 केजी झालेलं आहे. हे तुम्ही रेकीमध्ये बोलायचं. आता रेकी तुम्हाला हे करण्यासाठी कशी हेल्प करणार आहे, तर रेकी जादू तर करणारच आहे, पण त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला चालण्याची इच्छा होणार आहे. समजतंय काय बोलते. रेकी काय करणार आहे, आपण बोलतो अरे रेकीने असं वजन, हा आहे ना, जेव्हा आपण सूचना देणार, आपण अफर्मेशन देतो एका पॉझिटिव्ह गोष्टीचं, त्यावेळेला रेकी शक्ती काय करणार आहे, त्यावेळेला बाबा तुला 65 केजी वजन हवंय ना तुझं, तर उठ, चालायला जा. आणि हे खरा तुम्ही रात्री जरी अफर्मेशन देऊन बोललात, की मला उद्या एवढ्या एवढ्या वाजता उठायचं, दिव्य रेकी शक्तीला कॉल करायचंय, अगदी तुम्ही 2 वाजता पण झोपा आता. आणि तुम्हाला ज्या वेळेला शक्तिपात द्यायचा होता मिनल मॅडम, मी बोलली 7 वाजता ज्यावेळेला, त्यावेळेला मी अक्षरशः रात्री 2 ला झोपले. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी 2 वाजता झोपले आणि मी 6 वाजता उठले. आता रात्र मोठी आहे म्हणून 4 तास झोप मिळाली. पण आपण काय करतो, उठताना रेकीला कॉल करतो, की हे रेकी माते, हा दिवस माझा खूप छान जाऊ दे. हे सगळं तुम्हाला ना अनुभव येणार. जसं तुम्ही रेकी 2 मध्ये सिम्बॉल असतात आपले, ते जादुई प्रकारे वर्क करतात, त्याप्रमाणे तरी सुद्धा आपण आता रेकी शक्ती घेतले, त्याचा पण अनुभव तुम्ही घेऊ शकता. रेकी लेवल 1 चे अटेनमेंट तुम्ही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही ज्या वेळेला बोलता स्वतःला, आपल्या इथे मागे अफर्मेशन द्यायचं किंवा असं द्यायचं किंवा असं द्यायचं, तिथे बीपी ब्रह्मरंध्रावर शुगर कधी साठी हात काय नाही करायचं? करायचा. हा, बीपी बीपी शुगर साठी सांगूया सर. आता ते आपलं सगळं ह्याच्यामध्ये येणार आहे. आपले 7 चक्र आपण जेव्हा मेडिटेशन वगैरे करणार आहोत ना, त्यावेळेला ते सगळं सगळं येणार आहे, बीपी शुगरचं वगैरे ओके. सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर ह्या प्रत्येक गोष्टीला, आणि ज्या वेळेला आपण मेडिटेशन करणार ह्याचं 7 चक्राचं डीप मेडिटेशन करणार आहोत, त्यावेळेला आपण आपल्यातली नकारात्मकता जी आहे ती आपण पूर्ण मूलाधार चक्राद्वारे जमिनीमध्ये हे करणार आहोत, शुद्ध करणार आहोत आपण ती नकारात्मक. हा, आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपण आपल्यामध्ये घेणार आहोत. आणि मी एक क्लास चालू करणार आहे, ज्यांना कोणाला गरज असेल तर त्यांनी अगदीच चालू करा. आपलं जे 7 चक्राचं मेडिटेशन असतं
विथ बीज मंत्र, ते मी रोज सकाळी 6 ते 7 चालू करणार आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी अगदीच त्याच्यामध्ये भाग घ्या. कारण 7 चक्राचं मेडिटेशनचे फायदे इतके सुंदर आहेत आणि मी ते तुम्हाला सांगणारच आहे उद्या, की कोणते कोणते आजारांसाठी, कोणते कोणते आपलं चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे आपल्याला कोणते कोणते आजार उद्भवू शकतात, आपल्यावर काय काय परिणाम होऊ शकतात, आपल्याला आर्थिक स्थैर्य, मान, सन्मान ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतात. त्यासाठी आपलं कोणतं चक्र बॅलन्स असलं पाहिजे, ते सगळं काही आपण उद्या शिकणार आहोत आपल्या ह्याच्यामध्ये. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झालाय बघा, मी एवढी मीटिंग करते कंडक्ट, पण माझं नेटवर्कचा इश्यू झालाय आणि मला ही फोनवर मीटिंग कंडक्ट करावी लागते. आता हा व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड कसा करायचा, तो जेन्युइन प्रॉब्लेम झालाय माझा. बरोबर? म्हणजे कसं बघा, काही असतात की काहींना खरंच बाबा शिकायचं असतं, पण यामध्ये मला ह्या लेडी काय सांगतायत तर माझ्यासाठी काय उपयोगी असेल, ते पण प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. आता मिनल मॅडमना वाटलं असेल की बाबा त्यांचं सांगणं मला आवडतंय, रेखा मॅडमना वाटलंय, शशांक सरांना वाटलंय. बरोबर? तुम्ही मला डे 1 पासून साथ देताय, तुम्ही तुमचे कॅमेरे चालू ठेवले आहेत. बरोबर? तुम्ही कॅमेरे बंद केलेले नाहीयेत, पण काही आहेत असे की ते कामावर असतील किंवा त्यांना तेव्हा वेळ मिळत नसेल, पण त्यांनी ऍटलिस्ट मेसेज करून पण सांगितलं पाहिजे. त्यांनी अटेंडमेंट पण घेतलेली नाही, असं काही नाही. आता बघा, मी तुम्हाला एक शब्द ह्याच्या बाहेर जाऊन सांगते, एक 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 हे सांगते की आता मला सांगा, तुम्ही अटेंडमेंट घेतली, आता काही मला मेसेज असे आले की इंस्टाग्रामवर तुम्ही असंच सांगता की फ्री रेकी लेवल 1 आणि मग तुम्ही चार्जेस करता, असे सांगतात हा काही लोक. तर का बरं आम्ही चार्जेस करतोय, तर ही गुरु शिष्य परंपरा आहे. तर काय चार्जेस करणार आहे, मी तुम्हाला दीक्षा घेतली, मी एवढे मोठे पैसे नाही मागणार आहे मी तुमच्याकडे. मी 5 दिवसाचा मी तुम्हाला सेशन सांगितला फ्री रेकी लेवल 1, पण मी जे सगळं सांगते ते तुम्हाला फ्रीच सांगते ना, शिकवते. फक्त आता मी तुमच्यासोबत एनर्जी एक्सचेंज केली अटेनमेंटने, दीक्षा दिली मी तुम्हाला, मी त्याचे तुम्हाला नॉमिनल चार्जेस घेणार आहे 251 रुपीज. बरोबर? आता ते 251 रुपीज पण जे मला चांगल्या इंटेन्शनने देणार आहेत ना, की बाबा ह्या लेडीकडून मला चांगला फायदा झालाय, मला काहीतरी 4 गोष्टी शिकायला मिळाल्यात, मी माझं भविष्य करणार आहे. आणि ज्यांना पुढे पण घ्यायचंय रेकी लेवल 2 ला ऍडमिशन, त्यांच्यासाठी मी हे सगळं सांगत आहे की त्यांनी अगदीच ऍडमिशन घेतलं माझ्याकडे रेकी लेवल 2 साठी, तर हे 251 द्यायचे नाहीयेत मला. मग सांगा तुम्हाला कोणाला असं आहे का, की आपण बघा आपल्यासाठी सगळं काही करतो, सगळं काही करतो, पण ज्या वेळेला स्वतःसाठी काहीतरी इम्प्रुव्हमेंट करण्याची आपली इच्छा. कोणाचा माईक चालू आहे प्लीज बंद करा, जर डिस्टर्बन्स असेल ना साईडला तर बंद करा, अदरवाईज राहू दे. सुनीता मॅडम आता जॉईन झालात का? ठीक आहे, ते ऐकते. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही माझ्याकडे डिग्री सेकंड लेवलला शिका, जर तुम्हाला आवडत असेल तर अगदी शिका, काहीच फोर्स नाहीये तुमच्यावर, अप टू यू, फक्त तुमचा डिसिजन असणार आहे. अदरवाईज नसेल शिकायचं तर मला दीक्षेचे 251 रुपये तुम्हाला एनर्जी एक्सचेंज म्हणून द्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला मनापासून असं असेल ना तुमच्या मनात कुठे, अरे काय 251 रुपये दीक्षाचे मला नाही द्यायचे, तरी पण नका देऊ. कारण ते व्हायब्रेशन तुमचे चुकीचे असले ना जर, तर त्या मला पैसे नाही. सुनीता मॅडम, मॅडम मी जरा बाहेर आहे. हॅलो. नो प्रॉब्लेम, तुमचा माईक आहे ना तो म्यूट करा, फक्त तुम्ही ऐका फक्त. हा, ओके ओके, थँक्यू. तर हे सगळं मी आउट ऑफ बॉक्स मधून जाऊन सांगितलं तुम्हाला हे अगोदर, कारण का काही लोकांचा असा गैरसमज असतो की हे लोक एनर्जी एक्सचेंज करणार, गुरु शिष्य परंपरा असते पहिल्यापासून सगळ्यांना माहितीये. आपण काय करतो, पण आपण बघा ना, हवा पाणी आपल्याला फ्री आहे, ऑक्सिजन फ्री आहे. बरोबर ना? लहानपणापासून आपल्याला शिक्षण तरी फ्री मिळालं का हो? आपण जे शिकलो त्याचा आपल्याला वही पुस्तकांसाठी आपल्याला पैसे लागले. बरोबर? आपण जे पण ज्ञान हे केलं, प्राप्त केलं आपण लोकांनी, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला त्याचं मोल चुकवावं लागलेलं आहे. आणि एक उदाहरण घ्या ना, छोटंसं उदाहरण, फुकट दिलेलं ज्ञान आपल्याला कळत नाही, लाभत नाही. बरोबर? फुकट घेतलेलं म्हणजे आपण काय विचार करतो की जाऊ दे ना, फुकटच होतं, काय आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही एक छोटंसं उदाहरण घ्या, एक काचेची 500ची वाटी आणा तुमच्याकडे आणि एक 10 रुपयाची आणा काचेची, कोणती वाटी फुटल्यावर बरं तुम्हाला जास्त वाईट वाटणार आहे?
ऑब्व्हियसली 500 रुपयाची. 500 रुपयाची वाटी जर फुटली तर किती बरं आपल्याला वाईट वाटेल ना. तसंच हे ज्ञान आहे. युनिव्हर्सने आपल्याला जे ज्ञान दिले आणि आपण हे ज्ञान शिकतो, ते आपण इन्व्हेस्टमेंट असते आपली. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं कला शिकता, कोणतं पण असू दे, त्यावेळेला ती आपली काय असते, इन्व्हेस्टमेंट असते. त्यातून आपण आपलं स्वतःचं आयुष्य बदलणार असतो. म्हणजे काय मिळणार असतं तुम्हाला? ज्या लोकांना इथून पुढे प्रगती करायची आहे, त्या लोकांची प्रगती होणार असते. ज्या लोकांना मानसिक शांती, मानसिक स्थैर्य हवं आहे, त्या लोकांना ते मिळणार असतं. हे रेखी ज्याला जे पाहिजे ते मिळवून देते. ज्याला जे पाहिजे ते मिळवून देते. फक्त आपले इंटेन्शन, आपली विचार करण्याची क्षमता पॉझिटिव्ह असली पाहिजे. सगळे चांगले विचार, वाईट प्रवृत्तीला रेखी साथ देत नाही. ज्यांचे विचार वाईट असतात, एखादं बघा, आपण ज्या वेळेला रेकी शिकतो, एखादा व्यक्ती बघा, कधी झालंय का कोणाबरोबर असं की ना, आपण एका क्षेत्रामध्ये आलोय, आपण खूप पुढे गेलोय आणि असं खूप लोक आहेत जी ना आपल्या बरोबर खूप छान मैत्री होती त्यांची, खूप छान मैत्री होती, पण ना ते आपल्यापासून लांब जाऊ लागतात. मग त्या वेळेला काय कंडिशन असते की ते तुमच्यासाठी योग्य नाहीये. तुम्हाला जरी वाटतंय की ते तुमचे मित्र आहेत चांगले, पण तुम्ही काहीतरी चांगली गोष्ट ज्या वेळेला करायला लागता ना, तेव्हा हा युनिव्हर्स आपल्याकडून अशा लोकांना आपोआप बाजूला करतो. आपोआप म्हणजे जे असतात ना, चुगली करणारे म्हणा, कसे म्हणजे वाईट प्रवृत्तीचे. आपण आज समोर आपल्या मैत्रीण आहे, खूप खास आहे, असं दाखवतायत आणि पाठीमागे कुठेतरी जाऊन आपल्याबद्दल वाईट. मित्र कोण असतो की बाबा, मी कशी पण असू दे, आपले कर्ण कसे होते, दुर्योधन कसा होता. आता कर्णाला माहिती नव्हतं का की बाबा दुर्योधन अधर्मी आहे म्हणून? अगदीच माहिती होतं. तरी सुद्धा त्यांनी काय केलं की मी त्याच्याशी त्याच्या मैत्री सोबत केली. आहे. तो कसा आहे, काय आहे ते मॅटर नाही करत. पण लास्ट पर्यंत त्यांनी त्यांची साथ दिली. म्हणजे मित्र असा हवा की जरी मी वाईट आहे, मग तो बोलेल ना, हा वाईट आहे तो, पण 4 लोकांमध्ये असताना जर कोणी बोलत असेल तर त्याने आपली बाजू सावरून धरली पाहिजे. त्याला म्हणतात मित्र. अगदी मग ते माझं आणि माझ्या मैत्रिणीचं भांडण जरी झालं असेल ना, तरी पण 4 चौघं जेव्हा तिच्याबद्दल काय वाईट बोलतील, त्यावेळेला मला वाटलं पाहिजे की नाही, ती तशी नाहीये, तू असं नाही बोललं पाहिजे. त्याला बोलतो आपण मैत्री. म्हणजे हा सांगण्याचा थॉट प्रोसेस काय झाला की थोडक्यात आपले विचार चांगले पाहिजेत एखाद्याबद्दल, आणि एखादा जर वाईट प्रवृत्तीचा असेल तर तो आपल्यापासून निघून जाणार आहे आपोआप. ज्या वेळेला तुम्ही ह्या क्षेत्रात येता, हळूहळू अशी लोक तुमच्यापासून दूर होऊ लागतात आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये आल्यानंतर अशीच लोक मिळतात की ज्यांच्याकडून तुम्हाला भरभरून मिळालं पाहिजे. जर तुम्ही या क्षेत्रामध्ये पुढे प्रगती करायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला ते मिळतं, म्हणजे मिळतच जातं. म्हणजे कोणती पण गोष्ट मागा. आता तुमच्या आपण घेऊया एखादा लेक्चर मंडेला, अवचेतन मनाचा, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. म्हणजे आपल्याला आपलं कॉन्शियस माइंड कशा प्रकारे आपल्याला आपल्या सूचना देत असतं आणि आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपण बोलतो ना अवचेतन मन, ते मनाचं जादू आपल्याला बघायचे. आपण मंडेला एक लेक्चर घेतला, तर तुम्ही सगळे आहात का रेडी? हो हो आहे. ओके ओके ओके. तर आता मी तुम्हाला काय सांगितले, रेखीची प्रार्थना सांगितली आहे आणि 24 बॉडी पॉइंट्स कसे हील करायचे आहेत. अगदीच तुम्हाला काय जमत नाहीये तर तुम्ही फक्त प्रत्येक बॉडी पॉइंट वर हात ठेवा आणि बोला, माझं हे अवयव माझा ऍक्टिव्हेट होत आहे, चार्ज होत आहे, योग्यरित्या काम करत आहे. माझा हा अवयव ऍक्टिव्हेट होत आहे, चार्ज होत आहे आणि योग्यरित्या काम करत आहे. ओके. आणि अजून मी तुम्हाला एक सांगते, आता आता तुम्हाला स्वतःच्या मधली निगेटिव्हिटी काढायची आहे. या ची बॉल, आपण एक आता ची बॉल तयार करणार आहोत, बरोबर? आता काल आपण दीक्षा घेतली आहे, बरोबर? तर आता त्यांनी हा प्रयोग करायचा. तुमचे हात असे मागे फेकले जात आहेत, तिथपर्यंत एक बघा, हवा आतमध्ये भरली जाते असं बघा, होतंय का तुम्हाला? मागे फेकले जात आहेत, बरोबर? मिनल मॅडम, आलं? हा राऊंड शेप तयार झाला. त्याला आपण काय इमॅजिन करायचंय? ची बॉल, व्हाईट प्रकाशाचा गोळा, ची बॉल आपण ह्याला म्हणायचंय याला, आणि ह्याला आपण अफर्मेशन द्यायचंय, चांगले अफर्मेशन. आता सपोज
तुम्हाला घरातली नकारात्मकता काढायची आहे, बरोबर? तर हा बॉल तुम्ही असा तयार करायचा. आता समजा तुम्ही बेडरूम मध्ये आहात तुमच्या, तर तुम्ही बोलायचं या ची बॉलला की माझ्या या बेडरूम मध्ये जी पण नकारात्मकता असेल, माझ्या या बेडरूम मध्ये किंवा माझ्या पूर्ण तुमचा एकच रूम असेल तर तुम्ही किंवा 3 रूम असतील तर 3 रूम साठी वेगळ्या करा, किंवा अदरवाईज तुमचा 1 BHK असेल तर तुम्ही घराच्या मधोमध उभे राहा आणि तुम्ही सगळे बोला की हा ची बॉल तुम्हाला रेडी करायचा आहे आणि बोलायचंय माझ्या घरातली नकारात्मकता या ची बॉल शोषून घेत आहे. आणि रेकीला प्रार्थना करायची आहे पहिली, नंतर हा ची बॉल बनवायचा आहे आणि बोलायचंय माझ्या घरातली नकारात्मकता हा ची बॉल शोषून घेत आहे आणि आता माझ्या घरातलं वातावरण पूर्णपणे पॉझिटिव्ह झालं आहे, पॉझिटिव्ह झालंय, पॉझिटिव्ह झालंय. आणि ही नकारात्मकता केलेला हा जो ची बॉल आहे तो असा ब्रह्मांडामध्ये 3 वेळा फुंकून टाकायचा, बरोबर? बाहेर खिडकीमध्ये असेल, व्यक्तीची नकारात्मकता अशी काढता येते का? येस येस येस. आणि ही नकारात्मकता पॉवरफुल निघते जेव्हा तुम्ही डिग्री सेकंड डिग्री जेव्हा शिकाल त्यावेळेला आपण त्या ची बॉलला सिम्बॉलने हे करतो, मंत्रित करतो. जे सिम्बॉल असतात त्याने मंत्रित करतो, त्यामुळे तुम्हाला जास्त इफेक्ट जाणवतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा ह्याच्यामध्ये पण तुम्ही काढू शकता, तुम्ही स्वतःसाठी पण तो ग्रहण करू शकता. त्या ची बॉल मध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आली आहे, त्या ची बॉल मध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आली आहे की आता त्या पॉझिटिव्हिटीमुळे माझं जीवन इतकं सुंदर झालं आहे, माझं जीवन इतकं सुंदर झालं आहे की मला त्याचे सगळ्या प्रकारचे फायदे होत आहेत. माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहिलेलं आहे, माझं आरोग्य छान राहिलेलं आहे. म्हणजे जितकं पण पॉझिटिव्ह तुम्हाला बोलता येणार आहे. माझे पैशाच्या अडचणी सगळ्या समस्या दूर झालेल्या आहेत. आता हा ची बॉल मी ग्रहण करत आहे. जसं तुम्ही एखादा मेडिटेशन करताना ज्या वेळेला तुम्ही एखाद्या पिरॅमिड मध्ये तुम्हाला स्वतःला व्हिज्युअलाइज करता, हे सगळं शिकणार आहोत आपण सेकंड लेवल मध्ये, त्याप्रमाणे हे ची बॉल तुम्हाला ग्रहण करायचं ज्या वेळेला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्याल तेव्हा, बरोबर? होणार होणार मॅडम. प्रॅक्टिस ज्या वेळेला बघा रेग्युलर, जेव्हा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करणार ना त्यावेळेला तुम्हाला जे बेनिफिट मिळणार ना ते ट्रिमेंडस असणार. आता मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते माझ्या मुलाचं. मला बाहेर कुठे नाही जायचंय, कोणाचं काही सांगितलेलं नाही सांगायचंय. माझ्या मुलाचं 1ली ते 8वी पर्यंत अगदी हुशार आहे, पण कसं जेवढं शाळेत शिकवणार आणि जेवढं क्लासमध्ये शिकवणार तेवढंच करायचंय आम्हाला अभ्यास, बस. बाकी आम्हाला घरी अभ्यास काहीच करायचा नाहीये. हा झाला माझ्या मुलाचा हे. तरी पण 8वी पर्यंत त्याला 70+ आले. आयजीच्या बोर्डला आहे तो. आणि आता ह्या वर्षामध्ये मला आता मी जेव्हापासून रेकीचं ह्या सगळ्या ऑकल्टीमध्ये आली आहे, सगळं जेव्हा करायला लागली आहे मी ज्या वेळेला, आणि मी ज्या वेळेला त्याला अफर्मेशन देते ना तर तो ह्या वेळेला म्हणजे 1ली ते 8वी पर्यंत जो अभ्यास काहीच करत नव्हता तो आता क्लासमध्ये आल्यावर नंतर पण, आणि आता त्याला तो सिरियसनेस आला पण आहे कारण आता तो 9वीला आहे, 9वी 10वी. पण काय असतं माहितीये, ज्या लोकांना अभ्यास करायचाच नसतो ते नाहीच करत. आपण किती पण त्यांच्या पुढे डोकं फोडलं की आता बाबा मी 10वीला का असेना, मी 12वीला का असेना, मी ग्रॅज्युएशनला का असेना, मला नाही करायचंय, मला तेवढ्याने संतुष्ट आहे, तर नाहीच करत आपल्याप्रमाणे. पण ह्या वर्षी तो इतका छान अभ्यास करतोय. मी त्याला आता जसं मिनल मॅडमनी सांगितलं त्या दिवशी की तुमच्या मुलाला 65% आले, की अगोदर अजिबातच अभ्यास नव्हता करत. तर मी ठरवलंय की मला माझ्या मुलाला इतके इतके 10th पर्सेंटेज मी अचीव्ह करायचे आहेत मला. तर मी त्याला, आपण ज्या वेळेला रेकी देतो तर काय होतं मॅजिक तुम्हाला सांगते सगळ्यांना. रेकी काय काम करते, एखादा जसा आजार मुळापासून काढते ना तसं त्या अभ्यास, आपण काय बोलणार की माझा मुलाला 95% मिळाले पाहिजेत, माझं अफर्मेशन असं असेल, बरोबर? आता ते रेकी काय काम करणार आपल्यासोबत की माझ्या मुलाला 95% पाहिजेत ना, तर मग कसं कसं मग रेकी काय करणार, त्या मुलाला अभ्यास करण्याची बुद्धी देते, त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवते. म्हणजे ज्या कामासाठी आपण अफर्मेशन दिलंय ना त्या कामाला कशा कशाची जोड लागते हे काम रेकी करते. थोडक्यात समजलं सर? समजलं रेखा मॅडम? अमित सर समजतंय तुम्हाला? तुम्ही ऐकताय का? अक्षय सर?
ओके, तर आता आपण उद्या, आता मी अजून मला सांगू का अजून 5-10 मिनिटं अन्न आणि पाणी कसं काय हो चार्ज करायचं. चार्ज करायचं? हा, आता तुम्ही ना एक प्रयोग करा आज घरी आता, म्हणजे थोड्या वेळाने, की काय करायचंय, पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं. आता मी त्या स्लाइड सगळं हे करेन आणि तुम्हाला पीडीएफ, तर पीडीएफ मध्ये, किंवा मी आज सगळं लॅपटॉप माझं रेडी करून घेईल पीपीटी, आणि तुम्हाला उद्या सगळ्या त्या स्लाइड दाखवेल, आणि जे माझ्या ग्रुपमध्ये असतील तुम्हाला पीडीएफ पण सेंड करेल. बरोबर? तर काय करायचं, पाणी घ्यायचं आणि पाण्याला काय बोलायचं, हे पाणी माझ्या आरोग्यासाठी खूप सुंदर काम करत आहे, हे पाणी माझ्या आरोग्यासाठी खूप छान, हे पाणी पिण्याने, हे पाणी प्यायल्याने माझ्या पूर्ण आजारापासून मी मुक्त झाले आहे. आता तुम्हाला ही वाक्य कशी बोलायची आहेत मी बोलते बघा, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आपल्याला जे अफर्मेशन द्यायचे आहेत, सूचना द्यायच्या आहेत, त्या पूर्ण वर्तमान काळामध्ये द्यायच्या आहेत. म्हणजे त्या वर्तमानमध्ये पण आपण बोलतोय आणि पूर्ण झाल्यात असं पण बोलतोय. आहे अफर्मेशनची शब्द. हे होऊन पण शब्द गेलेलं आहे आणि ते वर्तमान पण आहे. बरोबर? म्हणजे आता मी काय बोलली, माझं आरोग्य स्वस्थ झालं आहे. म्हणजे आहे म्हणजे काय, आताला पण आहे आणि होऊन पण गेलेलं आहे. बरोबर ना? अशा सूचना द्यायच्या आहेत आपल्याला. तर हे पाणी प्यायला, ह्या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे पाण्यामुळे माझं जीवन परिपूर्ण झालं आहे. या पाण्यामुळे माझं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. आणि तुमच्या अफर्मेशन मध्ये नाही हा शब्द नाही आला पाहिजे. म्हणजे आता आपण बघा, एखादा अफर्मेशन तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, मी आजारी पडत नाही, हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आजारी पडत नाही चांगलंच आहे, बरोबर ना? पण ह्याच्यामध्ये काय आलं, नाही आलं. नाही हा शब्द युनिव्हर्सला कळत नाही. नो हा शब्द बोला. मी निरोगी आहे. मी Yes. निरोगी आहे. असं, बरोबर. कारण नाही हा शब्द युनिव्हर्सला कळत नाही, किंवा माझं आरोग्य स्वस्थ आहे असं पण बोलू चांगलं शकता आहे. तुम्ही. माझं चांगलं आहे. आरोग्य स्वस्थ आहे, मी ठणठणीत आहे, आपण जसं बोलतो ना, मी स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो, तसंच आहे ते, की माझं आरोग्य सुंदर आहे. आणि हे पाणी, मग त्या पाणी ना तुम्ही थोडं पाणी अगोदर पिऊन बघायचा, हे बघायचंय, आणि तुम्ही मला उद्या तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचाय. तुम्ही आधी थोडं पाणी पिऊन बघायचंय, नंतर तुम्ही रेकीला कॉल करायचंय आणि ते अफर्मेशन त्याच्यावरती द्यायचंय. असं 17 सेकंद किंवा 3 मिनिटं बोलून तुम्ही रेकीला हे करून ते अफर्मेशन त्या ग्लासावरती द्यायचं आणि ते पाणी मग पिऊन बघायचं. त्या पाण्याची चव तुम्हाला कशी लागते ते मला नक्की उद्या सांगायचं. आणि जे लोक ही ऍक्टिव्हिटी करणार आहेत त्यांनी खरंच करा आणि मला नक्की उद्या सांगा की तुम्हाला हे रिझल्ट मिळतायत की नाही. आता तुम्हाला सांगते मी अन्न. आता आपण एखाद्या जेवणाला थॉट प्रोसेस देतो की हे भात आहे, समजा साधा भात आहे आपला, आपण 3 वाट्यांमध्ये घ्यायचा आहे तो. 3 वाट्यांमध्ये घ्यायचा आहे. एखाद्याला अशी अफर्मेशन द्यायची आहेत की तू खूप चांगला आहेस, तुझ्यामुळे तुझ्यामध्ये देवीचं वास्तव्य आहे. भात हा लक्ष्मीचं आपण प्रतीक मानतो, बरोबर? तुझ्यामध्ये देवीचं वास्तव्य आहे, तुझ्यामुळे माझं जीवन मी जगत आहे, माझ्यामध्ये जी ऊर्जा आहे ती तुझ्यामुळे आहे. म्हणजे जेवढं पण तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येणार आहे ते एका वाटीसोबत बोलायचं, बरोबर? आणि दुसरं निगेटिव्ह, काही बोला निगेटिव्ह. आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट बघा, म्हणजे थोडा घ्यायचा आहे, दुसऱ्या दिवशी रिझल्ट बघा. ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलेले आहेत तो भात तुमचा अगदी जसाच्या तसा राहणार आहे, आणि ज्याला तुम्ही निगेटिव्ह अफर्मेशन देणार आहात त्याला पूर्ण बुरशी लागेल किंवा काही खराब होईल, पाणी सुटेल खाली, काही. हे तुम्ही अगदी नक्की करून बघा हा प्रयोग, आणि मला तुम्ही उद्या सांगा की खरंच मॅडम हे झालंय की नाही. हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला रेकीचे मॅजिक, जसं जसं तुम्ही, आपण जसं म्हणतो पी हळद हो गोरी, असं होत नाही. तूप खाल्लं काय म्हणतात ना, तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही, तसंच पी हळद हो गोरी जसं लगेच होत नाही, तसंच कोणतं पण आपण ऑकल्ट सायन्स मध्ये आलो, प्रत्येक गोष्ट तुम्ही काही शिका, तुम्ही वास्तू शिका, तुम्ही ज्योतिष शिका, तुम्ही रेकी शिका, तुम्ही न्यूमरॉलॉजी शिका, काही शिका, पण प्रत्येक गोष्टीचं
तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय, म्हणतात ना केल्याने होता आहे रे, आधी केलेच पाहिजे. अजून म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर, जसं आपण म्हणतो या म्हणी आपल्याला ज्या दिल्या आहेत परमेश्वराने, युनिव्हर्सने, त्या काही खोट्या नाहीये. त्यामुळे आपण जर केलंय त्यालाच हे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. त्यांनाच हे समजणार आहे की रेकीचा मॅजिक काय आहे, त्यालाच समजणार आहे. आता मी फर्स्ट डेला तुम्हाला माझ्या दाढीविषयी पण बोललेली, बरोबर ना? ह्या बॅच मध्ये बोलली का? नाही वाटतं, अगोदरच्या बॅच मध्ये. ऍक्च्युली मी गावी गेले होते. छोटे छोटे अनुभव आहेत, पण मोठे ह्याचे कधी होतील ना काही सांगू शकत नाही. छोटे छोटे अनुभव असतात आपल्याला, की माझा आता खूप सुजली होती दाढ आणि दुखत होती. आता आपण देव घ्यायला जसं बोलतो, आपण कोकणामध्ये जातो, आमच्याकडे देव येणार होते आणि आम्ही गेलो होतो, तर दाढ दुखत होती आणि मी गोळी घेतली, आपण जी साधी गोळी घेतो तशी घेतली गोळी. पण मला काय होतं माहितीये, मी असं जेव्हा साधी गोळी घेते तेव्हा ना अजून जास्त सुचते ती दाढ. डॉक्टरकडे गेल्याशिवाय बरं वाटत नाही. पण ह्या वेळेला डॉक्टरचं काय ऑप्शनच नव्हतं. माझ्या दात ना पूर्ण गेलेले आहेत, खूप लहान वयात गेलेले आहेत. तर मला मी काय केलं, रोज हिलिंग घेतलं, 3 दिवस घेतलं, आपोआप बंद झालं, सूज आपोआप उतरली आणि गोळ्या पण घेतल्या 2. पण माझा ह्याच्या आधीचा, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते लक्षात घ्या, की याच्या आधीचा माझा अनुभव काय होता, मी किती पण गोळ्या खाल्ल्या, माझा दात दुखतोय, मला सूज आली आहे आणि ह्या मेडिकल मधल्या आपण ज्या पेन किलर ज्या खातो त्या गोळ्या घेतल्या की मला अजून त्रास व्हायचा, सुजायची दाढ आणि डॉक्टरकडे गेल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही. पण या गोष्टीने काय झालं, रेकी काय करते आपल्याला, की मला बरं केलं तिने, केलं ना. आता तुमच्या समोर अनुभव आहे की मी आल्यानंतर पण अजून गेली नाहीये डॉक्टरकडे, खरं सांगाल तर. म्हणजे आपल्याला छोटे छोटे अनुभव येतात. आता जसं मी तुम्हाला सांगते की आपण एक एक मॉडॅलिटी शिकतो, आपल्याला साथ मिळते प्रत्येकाची. तर जशी रेकीची साथ, तसं एंजलची साथ. आपण कुठे आता रेकी लेवल 2 मध्ये काय होणार आहे, की आपल्याला आपण हे शिकणार आहोत सिम्बॉल्स, की आपण एखाद्याला सुरक्षित कसं करणार आहे, स्वतःला सुरक्षित कसं करणार आहे आपण, ते आपण रेकी लेवल 2 मध्ये शिकणार आहोत. की आता एखादा प्रवासाला चाललाय तर त्याला आपण प्रोटेक्शन द्यायचंय, तर हे रेकी लेवल 1 मध्ये होतं. रेकी लेवल मध्ये होतं. आपण एंजल असतात ना, एंजलचा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला आपली पॉवर ती वाढते. बरोबर, तुम्हाला सांगते अजून न्यूमरॉलॉजी मध्ये तर आपण न्यूमरॉलॉजी करतो म्हणजे काय बघतो, की आपण आपल्याला, आता तुम्हाला एक सांगते, आपण बोलतो ना, एक छोटस उदाहरण, की वास्तूमध्ये काय असतं, की आपल्या घरामध्ये काही दोष वगैरे असतात बघा. आणि आता हल्ली मुंबई सारख्या ठिकाणी किंवा कुठेही घ्या, वास्तूप्रमाणे घर मिळणं शक्य आहे का हो? की बाबा आग्नेय दिशेलाच आपलं किचन हवंय, आपल्या नैऋत्य दिशेलाच आपलं बेडरूम हवंय, आपलं ईशान्य दिशेलाच आपला दरवाजा हवाय, होऊ शकतं का? नाही होऊ शकत. परिपूर्ण गोष्टी आपल्याला नाही होऊ शकत. मग त्यावेळेला काय होतं, की आपलं ना, काय म्हणतात, आपल्या घरामध्ये आपल्याला खूप अडचणींना फेस करावं लागतं. पण आपण ज्या वेळेला, एखाद्या वेळेला जर चुकून एखादा व्यक्ती आलाच ना ऑकल्ट सायन्स मध्ये, तर तसं असूनही त्याच्या घरामध्ये ना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होतं. म्हणजे ते जे असतं ना, तो इम्पॅक्ट असतो ना त्या व्यक्तीवर एवढा पडत नाही. थोडक्यात सांगायचं उदाहरण, ज्या वेळेला तुम्ही ह्या पॉझिटिव्ह मॉडेलिटी सगळ्या शिकताना, त्यावेळेला काही असू दे, कुठलाही त्रास असू दे, आपल्याला ग्रहांचा त्रास असू दे, काही असू दे, आपण ज्या वेळेला देवाचं करायला लागतो त्यावेळेला आपण म्हणतो ना, नामस्मरण आपल्याला तारतंय, मेडिटेशन आपल्याला तारतंय, आपल्याला एखाद्या मेडिटेशन मध्ये खूप आंतरिक शांती मिळत जाते. तसं तसंच आहे ते. म्हणजे या ऑकल्ट सायन्स मध्ये आपण आलो ना, की ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्याला देव तारत असतो. थोडकं झालं तरी आपल्याला कुठल्याही गोष्टी आपल्या आयुष्यात जर असतील ना, तरी वास्तुदोष असेल, काही असेल, ग्रहांचं असेल, काही असेल, आपण शिकल्यानंतर तर आपल्याला समजतंच, मान्य आपल्याला. पण आपण जेव्हा असं हे सगळं करतो ना, त्यावेळेला आपल्याला देव तारत असतो त्याच्यातून. कारण ते व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये तयार होतात, पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये यायला तयार होते. आपण जे जे छोटे छोटे प्रयोग करतो त्याच्यानुसार आपले व्हायब्रेशन घराचे अगदी वेगळे होतात. आता तुम्हाला अफर्मेशनची जादू मी आता सेकंड लेवल मध्ये शिकवणार आहे, की विश बॉक्स कसा तयार करायचा, कसे आपले अफर्मेशन, कसं आपल्याला जे पाहिजे ते आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर कपूर दिवा,
आता ही जी निगेटिव्हिटीसाठी जो मी बॉल तयार करायला सांगितलाय, तर तो तुम्ही आकाशामध्ये फुंकणार आहात. आता ज्या लोकांना याच्यावरती ट्रस्ट नाही त्या लोकांना, आपला नेचर काय असतो माहितीये माणसाचा, की प्रात्यक्षिक दाखव. बरोबर, सगळ्यांचंच आहे. मी असो, तुम्ही असा, कोणी असो दे. प्रात्यक्षिक आहे का, म्हणजे चमत्कार बघायचे, करायचं काही नाही आपल्याला, आणि चमत्कार बघायचे. तर ह्या सेकंड लेवल मध्ये आपल्याला ते पण बघायला मिळतं. जो आपण कापूर दिवाचा एक सेशन होणार आहे, की कापूर दिवामध्ये आपण जे आपले थॉट प्रोसेस, घरातली निगेटिव्हिटी कशी निघते ना, हे तुम्हाला त्याच्यामध्ये जाणून घ्यायला मिळेल. थोडक्यात चमत्कार. बरोबर. आणि व्हिज्युअलायझेशन, सगळं सगळं काही होणार आहे. सिम्बॉल्स मिळणार आहेत, सगळं काही मिळणार आहे आपल्याला. फक्त आपली विचार करण्याची वृत्ती चांगली असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये आपण वाईट शोधण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. काही लोकांचा असतो असा नेचर, की असं थोडी असतं, पण असतं रे बाबा, असतं. का कसं असतं, की जर आपण काहीतरी डाऊट घेतला, जिथे रेकीमध्ये जर कोणी डाऊट घेतला, तर मॅजिक कसं होणार आहे? जिथे लॉजिक येणार आहे तिथे मॅजिक होणारच नाहीये. खूप असे सायन्सचे पण स्टुडंट आहेत, तुम्ही सर्च केलात कुठेही जाऊन, असे सायन्सचे, आयटीचे असे बरेच स्टुडंट आहेत की त्यांना हे मॅजिक त्यांनी अनुभवले आहेत. बरोबर, आता ते तर शिकले सवरलेले आहेत. बरोबर, तरी पण हे मॅजिक ते लोक करतात. ते लोक स्वतः करतात. सगळ्या मॉडॅलिटीज जे उच्च उच्च क्षेत्रामध्ये जे आहेत, आपण आपल्याला वाटतं की हे खूप सक्सेस आहेत, यांना मान मिळाला, यांना प्रगती झाली यांची, यांना सगळं काही यांच्या पायाजवळ आहे, ते लोक कोण कोण. अमित सर, माईक म्यूट करा सर प्लीज. साईडला पाठीमागे डिस्टर्बन्स असेल तर प्लीज म्यूट करा. तर हे सगळं केल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते ती काही वेगळी. ते कसं आपल्याला अनुभवायचंय, आपल्याला स्वतःला अनुभवायचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना प्रार्थना करेन की या रेकीवरती कोणीही डाऊट घेऊ नका, आणि जे तुम्हाला मिळालंय त्याचं तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिसने, काय म्हणतात, प्रॅक्टिस मेक मॅन्स परफेक्ट, जसं प्रॅक्टिस कराल तुम्ही तसं तुम्हाला हे अनुभव येत जाणार आहेत. प्रत्येक तुम्ही स्वतः मला सांगणार की बाबा, आता जसं आपल्या सुनीता मॅडम, त्या किती छान बोलल्या. मला त्यांचा फोन आलेला, ऍक्च्युली बोलतात मला की त्यांना खरंच असं, म्हणजे मला असं वाटलं की असं थोडी 2 सेशन मध्ये एवढं कसं कोण पॉझिटिव्ह होऊ शकतं. ऍक्च्युली त्यांचे मनामध्ये ना खूप वाईट वाईट विचार येत होते. त्यांनी मला फोन केलेला, त्यांचे घरचे खूप इश्यू आहेत. तर त्या मला बोलल्या की मॅडम तुमचं सेशन ऐकलं आणि मला जरा बरं वाटलं, आणि म्हणून मला ऐकायची इच्छा झाली. मग म्हंटल ठीक आहे मॅडम, माझं अहोभाग्य आहे की मी तुम्हाला, म्हणून मी त्यांना ना, त्यांनी ऍक्च्युली मला पहिल्या बॅचला अप्रोच केला होता, पण त्यावेळेला काय झालेलं, 7 दिवस होऊन गेलेले. बरोबर, ते दिवस झाले तर आता मध्येच आल्या तर कसं बरं त्यांना कळणार, नाही कळू शकणार ना. म्हणून मी त्यांना काय बोललेली की मॅडम मी तुम्हाला नक्की लक्षात ठेवेन आणि मी तुम्हाला कॉल करेन, की तुमची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला कॉल करेन. आता बघा, ग्रुपवर एवढे आहेत आपले 55 लोक आहेत, पण मी असं कोणाच्याच मागे लागली नाही. ज्यांना शिकायचंय तो येणार आहे. बरोबर, मग तो 1 असू दे किंवा 2 असू दे, माझं काम काय आहे, प्रामाणिकपणे शिकवायचंय. तर तुम्हाला मी फोर्स नाही करणार आहे. आता सुनीता मॅडमना का मी फोन केला, तर त्या मला स्वतःहून बोललेल्या, आणि त्या मला बोलल्या मॅडम मला खरंच खूप छान वाटलं की तुम्ही मला फोन करून सांगितलं. ऍक्च्युली त्या दुसऱ्या मॅडम, त्यांचं शिक्षण बॅच पूर्ण झाली. पूर्ण झाल्यामुळे काय झालं, त्यांना माझं फेसबुक ऍड दिसली, म्हणून साठी त्यांनी मला कनेक्ट झाल्या. त्या म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, ज्याला शिकायचं आहे तो स्वतःहून येणारच आहे. आपल्याला काही गरज नाहीये कोणाच्या मागे लागायची, कारण का हे पूर्ण काय म्हणतात आध्यात्मिक क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये आपण कोणाच्या मागे लागून कोणाला बाबा कर रे हे होईल रे असं नाही सांगू शकत. ज्यांची इच्छा असते, ज्यांना पुढे करायचंय आपल्या आयुष्यासोबत चांगलं, ते लोक आपोआपच येणार आहेत. बरोबर की नाही. आता आपण मी तुम्हाला अन्न सांगितलं, हा प्रयोग तुम्ही करणार आहात. अगदीच अन्नाचा प्रयोग नाही केला तरी तुम्ही पाण्याचा प्रयोग तरी करायचा आहे, आणि पाण्याची टेस्ट आधी घ्यायची, आणि रेकीला कॉल केल्यानंतर पाण्याला 3 मिनिटं इंटेन्शन द्यायचं, रेकीने हील करायचं पाण्याला, आणि त्या पाण्याची चव बघायची आहे तुम्हाला. ओके, हे झालं आपलं.
आणि आता आपल्याला अफर्मेशन बघायचे आहेत. उद्या आपण मेडिटेशन घेणार आहोत, डीप मेडिटेशन 7 चक्रांचं. आपल्याला कोणाचं माईकचं डिस्टर्बन्स आहे? अमित सरांचं आहे ना? अमित सर, माईक म्यूट करा ना प्लीज. कसा मी व्हिडिओ अपलोड करणार अमित सर? तुम्ही बाहेर आहात आय थिंक, आणि तुमचा वायू किती हवाचा डिस्टर्बन्स येतोय सर. नाही कळत आहे त्यांना. ठीक आहे, इट्स ओके. तर मी काय सांगते तुम्हाला, उद्या आपण मेडिटेशन घेणार आहोत. मेडिटेशनला वेळ नाही भेटला तरी आपण सोमवारचं एक सेशन घेणार आहोत. त्यावेळेला व्हिज्युअलायझेशन आपण बघू ना, ज्या वेळेला अफर्मेशनची जादू. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं चेतन मन आणि अवचेतन मन त्याची आपल्याला जादू म्हणजे कसं काम करतं, काय करतं, आपण ते बघायचंय. त्यावेळेला तरी मी तुमचं डीप मेडिटेशन घेईन, आपलं हे 7 चक्रांचं. पण उद्या आपला कदाचित पूर्ण सेशन त्याच्यामध्येच जाईल की 7 चक्रांचे फायदे, 7 चक्रांचे बीज मंत्र, त्याचं देव कोणता, देवता कोणती, त्याच्यामुळे आजार काय उद्भवतात इम्बॅलन्स असल्यामुळे, आणि ते आपण कसे सोडवू शकतो, कसे दूर करू शकतो. ओके. तर आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल असं मी करते. आणि तुम्ही जे बोललात ना मगाशी, प्रश्न विचारलेला शशांक सर, तर ते काय म्हणाला होतात ना की एखादं वाक्य आपण बोलतो जे आपल्याला माहिती नसतं, ते आपण बोलतोय की तुझ्यासोबत हे होईल, चांगलं होईल, त्याला वाक्शुद्धी म्हणतात. ते जेव्हा आपण जास्त ध्यानधारणा होते आपली, त्यावेळेला परमेश्वर आपल्यामध्ये अशी एक हे देतो, पॉवर देतो, इंट्युशन पॉवर, जे काही लोकांच्या, आता आमच्या मॅडम पण आहेत ज्या, त्यांच्या पण आहे, म्हणजे त्या बोलून जातात. त्यांचा स्वभाव काय की सगळ्यांशी व्यवस्थितच बोलायचं, चांगलंच बोलायचं, बरोबर ना, की आपल्याला एखाद्याला असं नाही सांगायचं. पण त्यांचा स्वभाव तुझ्याबरोबर जे होणार आहे ना, ते त्या अशा सहज बोलून जातात आणि त्या माणसासोबत होतं. म्हणजे ही काय असते, आपली अफर्मेशनची पॉवर असते. आणि कसं त्याच रिलेटेड सगळं ध्यान धारणा करून, सगळं बोलून, शिकवून, ते आपोआप नामस्मरण करून ती वाक्शुद्धी आपल्याला अवगत होते, प्राप्त होते ते आपल्याला. मग त्यामुळे काय, आपण एखादं गोष्ट बोलतो आणि ती खरी होते. दुसऱ्या आपण बोलतो ना की बाबा मी तर बोलली होती याला असं, आणि झालं पण, अरे वा छान असं. आणि जसं आपण पेंड्युलमचं बोला, पेंड्युलमचं काय आहे, पेंड्युलमला आपण हो की नाही असे प्रश्न विचारतो. पेंड्युलम एक कोर्स आहे. जसं आपण बघा, पहिलं नारळावरती पाणी बघायचो, पहिल्यातले लोक बघायचे. आपण हातावरती आपल्या पूर्ण बॉडीमध्ये एनर्जी असते, आपण पूर्ण बॉडी एनर्जीने, हा पेंड्युलम. तर ते आपण हातावरती नारळ ठेवून ज्या दिशेला पाणी लागणार आहे ना, तिथे तो नारळ उभा राहतो. ज्या दिशेला, आता पण जर तुम्ही शिकलात ना, आता तुम्ही पेंड्युलम सपोज शिकलात, तर तुम्ही ते शिकल्यानंतर तुमच्या ज्या दिशेला पाणी आहे, तुम्ही पाण्याच्या इथे घेऊन माझी पाण्याची जागा दाखव, माझी पाण्याची जागा दाखव घरातली. आता समजा तुम्ही तुमच्या माठाजवळ, फ्रीज जवळ नेला ना, की तो नारळ उभा राहणार. असं पूर्ण घरामधून नाही उभा राहणार, पण ज्या वेळेला तुम्ही माठाजवळ जा त्यावेळेला तो नारळ उभा राहणार. असं तसंच त्या पेंड्युलमला आपण विचारतो प्रश्न की बाबा माझं असा प्रॉब्लेम आहे, तर सॉर्ट आउट होईल का? तर येस, हो असेल तर हो सांगेल, नाही असेल तर नाही सांगेल. हा पण आपण कोर्स घेणार आहोत. मी सगळे कोर्स आणत आहे थोडे थोडे. आपला जसा बोलता ना तुम्ही मेडिटेशनचा, बीज मंत्रचा, आपण ते 6 ते 7 करणार आहोत. तर ज्यांना खरंच रुची आहे तर त्यांनी अगदी करा नक्की. आणि एकदम कमी एनर्जी एक्सचेंज मध्ये हा पेंड्युलमचा पण देणार आहे मी, पेंडुलम डाउजिंग. तर तो पण आपण त्याचे पीडीएफ वगैरे मी प्रोव्हाइड करेन. पण जसं जसं होईल तसं तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये असला तर, कसं काय होतं माहितीये का, आता 55 लोकांचा ग्रुप आहे बरोबर, तर मी प्रत्येक वेळेला मेसेज टाकते ना, तर काही लोकांना इरिटेट होतं. म्हणजे आता माझा ग्रुप बंद आहे त्यामुळे मला कोणाचे मेसेज येत नाही, अजून एक पण आला नाहीये की मॅडम तुम्ही मेसेज टाकू नका वगैरे. पण काय होतं की कशाला ना, त्या लोकांना इच्छा नाही तर आपण त्याच ग्रुपवर मेसेज करणं बरोबर नाही दिसत ना. मग ज्या लोकांची इच्छा आहे, त्या लोकांना करायचंय, मग त्याच लोकांसोबत आपण काम करूया ना, बरोबर की नाही? तुम्हाला कसं वाटतं? त्यामुळे मग मी हे कोर्स जेव्हा रिव्हील करेन त्यावेळेला मी ते माझ्या स्टेटसला, माझा नंबर तुम्ही सेव्ह केलात तर माझ्या स्टेटसला पण मी ठेवत जाणार आहे.
की जसे जसे कोर्स करणार आहे तसं ज्यांना इच्छा असेल त्यांनी एनरोल करा अगदीच. आणि उद्या आपलं मेडिटेशनचं सॉरी चक्रांवरती सगळं होईल आपलं. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही अगदीच लिहून ठेवा आणि तुम्ही विचारा. आणि आता याच्याबद्दल तुम्हाला अजून काही नाही समजलं असेल तर मला सांगा, म्हणजे मी सांगते तुम्हाला. नाही नाही, ओके. झालंय सगळं? हं. सगळे डाऊट्स क्लिअर आहेत सगळ्यांचे? रेखा मॅडम? नाही नाही, हरकत नाही, हरकत नाही. ते काही जरी थोडंसं मिसिंग झालं ना, आपला युट्यूबवर हा कसा पण असू दे व्हिडिओ, पण मी अपलोड करणार आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि माझे काही एवढे मोठे सबस्क्रायबर जास्त नाहीये, त्यामुळे मला कोण हे करू शकेल. त्यामुळे तुम्ही अगदीच बघू शकता व्हिडिओ. जर कुठलं काय मिसिंग झालं, तुम्हाला काय वाटतं डबल, किंवा कुठल्या गोष्टीवरून आता तुम्हाला प्रश्न सुचला नाहीये विचारायला, पण अगदी नंतर तुम्हाला वेळ असेल, तुम्ही कानात टाकून ऐकताय आणि तुम्हाला त्यावेळेला प्रश्न आला एखादा, तर तुम्ही अगदीच विचारू शकता. कोणतंही काम आपल्याला, पॉझिटिव्ह काम कोणतंही असू दे, ती मानसिक अवस्था असू दे, पैशा रिलेटेड असू दे, आपल्याला मान सन्मान असू दे, कोणत्याही कामाला तुम्हाला सूचना द्यायची आहे, तुम्हाला हील करायचं आहे, तर पहिली तुम्हाला रेकीला प्रार्थना करायची, त्याच्यानंतरच त्या गोष्टीला हील करायचं. आता तुम्ही बोलताय की मानसिक वगैरे ह्या लेवलची कामं आपली पहिल्या ह्याच्यामध्ये साध्य होणार नाहीये, कारण आपण आपल्यामध्ये 10 to 20% ती ऊर्जा आपल्याला अवगत झालेली आहे. त्यामुळे तुम्ही शरीराला स्वतःला हिलिंग करू शकता, तुमच्या बॉडी पॉइंट्सला, अगदीच तुमच्या फॅमिली मेंबर्सला करू शकता. पण पुढच्या गोष्टींसाठी तुम्हाला रेकी लेवल 2 चे सिम्बॉल धारण करणं, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला अटेंड करून देतो. जो एखादा रेकी ग्रँडमास्टर असतो तो सिम्बॉल अटेंड करून देतो. आता अमित सर बंद करा ना माईक. मी जरा बिझी होतो, मी ते कॅमेरा ओपन नो केला. प्रॉब्लेम, माईक बंद करा, माईक बंद करा. मी कॅमेरा नाही सांगितला, माईक सांगितलं त्यांना. ओके ओके. माईक हा, कॅमेरा चालू असेल. तर मी काय बोलत होते, विसरले मी काय सांगत होते आता. ते तुम्ही म्हणत होता की परत आणखी तुम्ही बघू शकता, जे काही प्रश्न बाकी असतील विचारायचे वगैरे, तर हे नंतर तर परत अगदीच व्हिडिओ तुम्ही, अपलोड आणि करून तुम्ही लिहून पण घ्या प्रश्न काय असतील ते. उद्या आपलं कारण आता हे आपले 3रा दिवस झाला ना व्यवस्थित आपला हा, बरोबर ना? हो. हा 3रा दिवस झाला आपला व्यवस्थित. तर अजून आपल्याला शिकायचंय, अजून आपण चक्रांचं मेडिटेशन पण घ्यायचंय, चक्रांचं नॉलेज पण घ्यायचंय आपल्याला, चक्र कसे कसे काम करतात ते अजून. आणि आपला 5वा लेक्चर जर झाला तर संडेला नको घेऊया, संडेला सगळ्यांचीच घाई असते. आपण मंडेला परत कंडक्ट करूया एक लेक्चर 3 ते 4चा. आणि जर त्यातूनच पण मला वाटलं कोणाला अजून इच्छा झाली अटेंडमेंट घ्यायची, कारण काही बाकीचे आहेत ते त्यांनी अटेंडमेंट घेतलेली नाही, कोणाला इच्छा झाली बाबा आम्हाला करायचंय, तर मग त्यांच्यासाठी पण आपल्याला अटेंडमेंट द्यावी लागेल. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते की अजून एखाद दुसरा लेक्चर वाटलंच की अजून मी याच्यामध्ये हे पण देऊ शकते, तर मी अगदीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न. ओके, तर धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला इतकं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.